सर्वांना नमस्कार। जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक जिल्हांतर्गत बदली 2025 या बदलीकरिता बदली पोर्टलवर बदली प्रक्रिया चालू आहे। शासन निर्णय दिनांक 18/6/2024 या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत बदली होत आहे। या बदली प्रक्रियेमधील संवर्ग 1 आणि संवर्ग 2च्या बदल्या पूर्ण झालेल्या आहेत आणि संवर्ग 3च्या बदल्या झालेल्या याद्या येतील। त्यानंतर टप्पा हा संवर्ग 4 म्हणतो आपण सोपं, तर त्याला बदली पात्र शिक्षक असे म्हणतात। या बदली पात्र शिक्षकामध्ये जे आहेत शिक्षक त्यांच्यासाठी पसंतीक्रम भरण्याकरिता आपल्याला ऑनलाईन पोर्टल लागलीच सुरू होणार आहे। संवर्ग 3च्या बदल्या झाल्यानंतर म्हणजे बदली अधिकार प्राप्त म्हणजे संवर्ग 3च्या बदल्या झाल्यानंतर रिक्त पदांची यादी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनवरून पब्लिश होते आणि जी काही आपल्याला रिक्त पदांची यादी अवेलेबल होईल त्या यादीतून आपल्याला रिक्त पदांच्या यादीतून आपल्याला पसंतीक्रम निवडायचे असतात। तर ह्या संवर्ग 4च्या बदलीपात्र यादीमध्ये नाव आलेलं आहे आपलं, त्या यादीमध्ये ती यादी दिनांक 5 जुलै 2025 रोजी ही अंतिम यादी डिक्लेअर झाली आहे विन्सिसद्वारे। आपण डेटा पुरवत आहोत, स्वतः तुम्ही माहिती भरलेली आहे, तो डेटा फॉरवर्ड होतो। शिक्षकांनी भरलेल्या माहितीचा डेटा हा विन्सिसला फॉरवर्ड होतो आणि त्या डेटावरून आपली बदली पात्राची यादी म्हणजे प्रत्येक यादी ही तयार होते। त्यामध्ये कोणी हस्तक्षेप करत नाही आणि हस्तक्षेप होऊ शकत नाही। आता मला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगतो, आता व्हिडिओ आपण बनवतो परंतु व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ आपण पाहत नाही आणि आपण आपल्या शंका आपल्या मनात ठेवून घेत असतो। आपल्यासाठीच व्हिडिओ बनवला आहे। व्हिडिओ बनल्यानंतर आपण तो व्हिडिओ पूर्ण पाहिला पाहिजे, लक्षपूर्वक पाहिला पाहिजे, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा समजून घेऊन पाहिला पाहिजे। परंतु कसं आहे, आपल्याला मिळते परंतु आपण त्याचा सदुपयोग घेत नाही, त्यामुळं आपल्या एकतर अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळत नसतात, त्यामुळं आपल्या अनेक संभ्रम असतात। आता मग एकच प्रश्न ग्रुपवर आलेला, वर ग्रुप आपण पाहत नाही, व्हॉट्सअपवर आलेला ग्रुपवर, आणि मग आपला प्रश्न सुरू होतो। आपण वर ग्रुपमध्ये काय चाललं हे आपण कधीच पाहत नाही। एकदा जर निरखून पाहिलं तर आपल्या समस्यांची उत्तरं मिळत असतात, कोणी ना कोणी उत्तर देत असते, पण आपण ते सुद्धा पाहत नाही आणि मग आपण ही गोष्ट आपण मनात धरतो की माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं नाही। आपल्याला वाटतो आपलाच प्रश्न आहे, आपलाच प्रश्न नसतो, तो हजाराचा तो प्रश्न असतो। म्हणून एखादा बदलीचा जो ग्रुप तयार केला असेल तर त्या बदलीच्या ग्रुपवर आपण जर दिवसभरामध्ये आलो नसेल, पाहिलं नसेल तर पूर्ण ग्रुप चाळायचा असतो, म्हणजे प्रश्नाचे उत्तर काय आलेत काय तिथून सुद्धा समजून घ्यायचं असते। कधीकधी अनेक जणांना आपला प्रश्न उत्तरसुद्धा देता येत नाही, काम भरपूर असतात। अशा वेळेस आपण ग्रुप चाळायचा असतो, याद्या पाहायच्या असतात, बदलीचा GR वाचायचा असतो, विन्सिसचे व्हिडिओ आले पाहायचे असतात। या सगळ्या गोष्टी पाहून आपल्याला सामोरं जायचं आहे। तर या संवर्ग 4 विषयीच्या व्हिडिओमध्ये आणि याआधी आपण संवर्ग 1साठी ऑनलाईन लाईव्ह घेतलं, यूट्यूबवर संवर्ग 2साठी घेतलं, संवर्ग 3साठी घेतलं। मी वारंवार सांगितलं आहे, जर तुम्हाला या व्हिडिओंची जर आवश्यकता असेल, गरज असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला समजेल की या माध्यमातून व्हिडिओ आपल्याला पोहोचला आहे, बदलीविषयी आपल्या कामाचं आहे। अद्याप चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपल्याला नवीन आणखी माहिती यायला आपल्याला सुरुवात होईल आणि अपडेट आपण राहाल, म्हणजे इकडं तिकडं पाहायची आपल्याला आवश्यकता लागणार नाही। तर आज आपण सुरू करत आहोत संवर्ग 4मध्ये बदलीपात्र शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या। व्हिडिओ मोठा होईल, व्हिडिओ जरी मोठा झाला तरी वेळ काढून पहा, उद्या रविवार आहे, आपण वेळ काढून निवांत आपण पाहू शकतो, म्हणजे आपली फजिती होणार नाही। आपण व्यवस्थित तरी भले आपल्याला जवळ गाव शाळा भेटणार नाही, परंतु
थोडीशी दूर जरी भेटली तरी आपल्याला समाधान आपल्या 30% क्रमातील भेटेल अशी आपण आशा बाळगूया. तर जिल्हांतर्गत बदलीचा शासन निर्णय जो आहे तो 18/6/2024चा आहे. या शासन निर्णयानुसार प्राथमिक शिक्षकाची जिल्हांतर्गत बदली ही पूर्ण राज्यभर होत आहे. शासनाच्या या निर्णयानुसार ग्रामविकास विभागाने विन्सिस IT सर्व्हिसेस पुणे यांना ही बदली पोर्टल रन करण्याचे काम दिलेले आहे. त्यानुसार हे काम चालू आहे. तर मी या व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट दिले आहेत. त्या स्क्रीनशॉटचा फक्त गैरवापर करू नका. यात आपण पाहतो बदली संवर्ग 4 म्हणजे बदलीस पात्र शिक्षक यांच्या बदलीबाबत महत्त्वाची माहिती आपण इथं शेअर करणार आहोत. तर कृपया पुढील माहितीचा स्क्रीनशॉट काढून फक्त गैरवापर करू नका ही विनंती आहे सर्वांना. कारण अनेक वेळा असं मी पाहिलं आहे की माझ्या नावानं बरेच काही मॅसेज असे म्हणजे द्विधा मनस्थिती टाकणारे मॅसेज असे फिरत आहेत. कृपया असे करू नका. मी जो मॅसेज पाठवेल त्यासाठीच मीच अधिकृत जबाबदार राहील. इतरांनी जर कोणी मॅसेज पाठवले तर त्याला जबाबदार मी राहणार नाही. कारण कसं आहे, कोणीतरी वेगळा मॅसेज टाकत आहेत माझ्या नावानं, अनिल कांबळे नांदेड, कुठंतरी मिस होत आहे. मी जिथं जवळपास 600 ते 700 ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे माझ्याकडं. मला वेळ मिळाला की मी हे काम संध्याकाळी करत असतो की फॉरवर्ड करण्याचं. जी माहिती शिक्षकापर्यंत आपण पोहोचवायची ती पोहोचत असतो स्वतःहून. मग माझा व्हिडिओ असेल तर गोष्ट वेगळी, परंतु टाईप करून जी पोस्ट व्हायरल करत आहेत ते कृपया करू नका. अशामुळे एखाद्या वेळेस कसं आहे, तुमच्या लाभासाठी कोणाला तरी मिसगाईड करण्यासाठी माझ्या नावाचा बिलकुल वापर करू नका ही सर्वांना विनंती आहे. प्रत्येकजण सजग आहे याची आपण काळजी घ्यावी. आता बदली पोर्टल जे आहे ते 2 भाषेमध्ये आहे, इंग्रजी भाषा आणि मराठी भाषा. आपल्याला जर आपलं सरासरी इंग्रजी आपल्याला समजतेच, असं काय म्हणजे मोठी गोष्ट नाही त्या बदली पोर्टलवरली. काही तर का फोनेटिक नाही ना, काही म्हणजे अमेरिकन लँग्वेज नाही ना, इतर लँग्वेज नाही, आपली साधी इंग्लिश आहे तिथं आणि आपल्याला समजेल. जर समजतच नसेल तर आपण मराठी पोर्टलसुद्धा आपण करू शकतो. मराठीला टच केल्यानंतर आपल्याला तिथं मराठी लँग्वेजमध्ये आपल्याला मराठी भाषेमध्ये आपल्याला पोर्टल पूर्ण माहिती तिथे दिसेल. फॉर्ममधील काही माहिती दिसणार नाही, परंतु बदली पोर्टल रन करता हे करता वेळेस पाहता वेळेस आपल्याला मराठीतून माहिती दिसेल. म्हणजे मी काय म्हणतो की बदली पोर्टलवर इंग्रजी भाषेचा अर्थ समजत नसेल तर पोर्टलवर मराठी भाषा निवडून अर्थ समजून घ्यावा. बदलीचं पोर्टल तुम्हाला माहिती आहे ott.maha.dd.com साधं आहे. वर उजव्या कोपऱ्यामध्ये इंग्लिश मराठी हे नाव दिसतं आहे, त्यावर टच करावे. आपणाला जी भाषा हवी ती भाषा बदलून तेथे मिळेल. जेणेकरून आपल्याला काही जणांना मराठीत लक्षात येत नाही, आपण इंग्लिशमध्ये लक्षात येत ताबडतोब. काही जणांना इंग्लिशमध्ये लक्षात मराठीत येतं, पण म्हणजे आपल्याला ज्या भाषेमध्ये समजेल अशा भाषेमध्ये आपण ते पोर्टल आपण पाहू शकतो. मी व्हिडिओ सायलेंट बनवत आहे कारण जेणेकरून घाई न होता आपल्याला ही सर्व माहिती समजेल. व्हिडिओ मोठा होईल तो तुमच्याच कामाचा आहे, त्यामुळं व्हिडिओ पूर्ण पहा आणि जेणेकरून मला तुमचे कॉल येणार नाहीत याची मी दक्षता घेणार आहे. आता यामध्ये म्हणजे शासन निर्णय आहे जो आपला 18/6/2024चा, यामध्ये बदलीस पात्र शिक्षक कोणाला म्हणतात. म्हणजे बदलीस पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात किंवा आवड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धराव्याची सलग सेवा 10 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा 5 वर्ष पूर्ण झालेली आहे असे शिक्षक. तथापि आवड क्षेत्रातील शाळेमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील 5 वर्ष सेवेची अट लागू राहणार नाही. आवड क्षेत्रातील रिक्त जागा प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाज्येष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य ज्येष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून पदस्थापित करण्यात येईल. यामध्ये 2 मुद्दे आहेत. एक मुद्दा आहे की आपण बदली पात्र कसे ठरतो. आपण संवर्ग 4 मी संवर्ग 4 मध्ये आहे म्हणून आपण अनेक वेळा म्हणतो, पण आपण खरे बदलीच पात्र आहोत. बदलीच पात्र कधी होतो शिक्षक, अवघड आणि सोपा या 2 क्षेत्रामध्ये 2 क्षेत्र असतात जिल्ह्यामध्ये. एका क्षेत्रामध्ये 10 वर्षे आणि सध्याच्या शाळेमध्ये जर 5 वर्षे पूर्ण होत असतील 31 मेला
असे शिक्षक बदलीस पात्र यादीमध्ये येतात. दुसरा मुद्दा असा आहे की जर सर्वसाधारण म्हणजे अवघड क्षेत्रामध्ये आपणाला न्यायची वेळ आली तर बदली पात्रच असावा असं काहीही नाही. ज्या शिक्षकांना 10 वर्षे झालेल्या एका क्षेत्रामध्ये त्याच्यापेक्षा जास्त झालेले आहेत अशा शिक्षकांना जर 5 वर्ष झाले नसते शाळेवर तर अशा शिक्षकांना अवघड क्षेत्रामध्ये प्राधान्याने जागा भरण्यासाठी आपणाला 7व्या राऊंडला नेऊ शकतात. 7व्या टप्प्यासाठी म्हणजे तो अवघड क्षेत्राचा राऊंड आहे. ही संकल्पना आपली स्पष्ट आहे की ज्याला एका क्षेत्रामध्ये 10 वर्ष आणि सध्याच्या शाळेवर ज्यांना 5 वर्षे होतात अशा शिक्षकांना बदली पात्र शिक्षक असे गृहीत धरतात. तर सेवानिष्ठता विचारात घेऊन हे काम झालेलं असते. आता याच्यापुढे आपण पाहूयात. ही जर संकल्पना स्पष्ट आहे आपली बदली पात्र म्हणजे आपलं नाव आलं बदली पात्र यादीमध्ये आपण बदली पात्र शिक्षक आहोत. आता यामध्ये 3.1 मुद्दा काय म्हणतो, बदलीस पात्र शिक्षक यांच्याकडून जिल्ह्यातील 30 शाळांचा पसंतीक्रम त्यांच्या बदलीने द्यावयाच्या नेमणुकीसाठी मागण्यात यावा. सोबतचे विवरणपत्र 1 नुसार जे विवरणपत्र दिलं आहे आपलं त्या विवरणपत्रामध्ये 30 गावं म्हणजे 30 शाळा पसंतीक्रम देण्याचं आहे. त्याच्यामध्ये 3.1 मध्ये बदलीस पात्र शिक्षक यांच्याकडून जिल्ह्यातील 30 शाळांचा पसंतीक्रम त्यांच्या बदलीने द्यावयाच्या नेमणुकीसाठी मागण्यात यावा. म्हणजे ऑनलाईन पोर्टलवर जेव्हा आपण पसंतीक्रम भरतो अशावेळी आपणाला 30 शाळांचा पसंतीक्रम देणं बंधनकारक आहे बदली पात्र शिक्षकांना. जर जिल्ह्यातच 30 शाळा नसतील पसंती जागा उर्वरित तर जितक्या उपलब्ध आहेत तितके देणं गरजेचं आहे. परंतु बदली पात्र शिक्षकांना 30 शाळा ह्या देणं बंधनकारकच आहे. समोर 1 आणि 2 सारखं नाही. समोर 3ला 30 बंधनकारक होतं आणि समोर 4ला सुद्धा 30 शाळाचा पसंतीक्रम देणे हे बंधनकारकच आहे. आता मुद्दा 3.3 काय म्हणतो, बदलीस पात्र शिक्षकांनी उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पसंतीक्रम न दिल्यास किंवा त्यांना त्यांचे पसंतीप्रमाणे बदली देणे शक्य नसल्यास त्यांची बदली उपलब्ध असणाऱ्या पदावर करण्यात येईल. 3.3 चा मुद्दा आहे की जे शिक्षक बदलीस पात्र आहेत अशा शिक्षकांनी जर पसंतीक्रम नाही दिले किंवा आता लक्षात घ्या मी बदली पात्र आहे मग मी विनंतीतून अर्ज करू का प्रशासकीयमध्ये करू या वाक्याचा अर्थ समजून घ्या. 3.3 चा बदलीस पात्र शिक्षकांनी उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे पसंतीक्रम न दिल्यास मी बदली पात्र आहे आणि पसंतीक्रम दिला नाही किंवा त्यांना त्यांचे पसंतीक्रमाने बदली देणे शक्य नसल्यास त्यांची बदली उपलब्ध असणाऱ्या पदावर करण्यात येईल. म्हणजे आपण विनंती फॉर्म भरला काय आणि प्रशासकीय फॉर्म भरला काय अथवा आपण नाही फॉर्म भरला काय, जो शिक्षक बदली पात्र शिक्षक आहे त्या शिक्षकाची बदली आधीच झालेली आहे. फक्त गाव तुम्हाला निवडायचं आहे म्हणजे शाळा आपल्याला निवडायचे. एक ढाचे आहे बदलीस पात्र शिक्षक. या बदलीस पात्र शिक्षकाची ही बदली झालेली आहे. फक्त आता पसंतीक्रम निवडायचे आहेत. पसंतीक्रम नाही निवडले तर आपल्याला पोर्टल शाळा देणार आहे. म्हणजे बदलीस पात्र शिक्षकांनी विनंती बदली करू का प्रशासकीय बदली करू या वादात न पडता आपण आपली कशी व्यवस्था होईल आपल्याला कशी शाळा चांगली मिळेल हे आपण समजून घेऊन आपण आपले पसंतीक्रम देणं गरजेचे आहे. यानंतर 4.3.4 म्हणते जी आर मधले वाक्य आहेत बरे. जी आर मधले सगळे सर्व हे नियम आहेत. मी थोडासा जी आर ओहापोह करत आहे थोडासा म्हणजे तुमच्यासमोर ठेवत आहे म्हणजे जेणेकरून मला आपल्याला समोरच्या गोष्टी मी जे काय सांगणार आहे ते आपल्याला समजतील. आता 4.3.4 मध्ये उपरोक्तप्रमाणे पती पत्नी एकत्रीकरण झाल्यावर हा मुद्दा का घेत आहे लक्षात घ्या. उपरोक्तप्रमाणे म्हणजे संवर्ग 2 मधून किंवा 30 किलोमीटरच्या आत असले शिक्षक जोडीदार हा एक मुद्दा मी टिपिकल घेतला इथं. उपरोक्तप्रमाणे पती पत्नी एकत्रीकरण झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्यपद्धती लागू होतील. या तरतुदीप्रमाणे संबंधिताची बदलीस पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक मानून बदलीने नियुक्ती देता येईल. पर्यायाने ज्या ठिकाणी 2 जागा रिक्त असतील अशा ठिकाणी
अन्यथा 30 किलोमीटर परिसरात 2 जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अथवा संबंधितांनी मागणी केलेल्या सोयीच्या ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल. जर दोघे पती पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रीकरण झाल्यानंतर त्या दोघांना एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे. यापैकी एकाची पण बदलीस पात्र सेवा झाली असल्यास त्या दोघांनाही बदलीस पात्र धरण्यात येईल. आपण म्हणतो की आम्ही 30 किलोमीटरच्या अंतराच्या आत आहोत, म्हणजे आपण एकक युनिटला आपण पात्र आहोत. मग आपण म्हणतो की हे काय बंधनकारक आहे का बदली करून घेणं दोघांना पण. आता जर 4.3.4चा जर विचार केला तर आपण प्रत्येकाला वेगवेगळा संवर्ग लावलेला आहे आणि आपण या संवर्गामध्ये येतो. कोणत्या? 1 युनिटच्या. एक जण बदली पात्र आहे आणि दुसरा बदली पात्र नाही. मग अशा वेळेस आपण काय होतो की संवर्ग 4मध्ये आपण एकक युनिटला पात्र आहोत. आपण 30 किलोमीटरच्या आत दोघे बदली पात्र असोत किंवा दोघांपैकी एक बदली पात्र असून दुसरा बदली पात्र नसो, आपण एकक युनिटमध्ये आहोत. आपण 4.3.4 मध्ये सगळं पूर्ण विवेचन वाचा. मग हे बंधनकारक आहे की नाही आपण ठरवा, कारण GR मध्ये जे लिहिलेलं आहे ते मी आपणाला सांगत आहे. तर याच्यामध्ये उपरोक्तप्रमाणे जे संवर्ग 4मध्ये आहेत, संवर्ग 4मध्ये जे 30 किलोमीटरच्या मध्ये आहेत ते. आता 4.3.4 मध्ये आपण संवर्ग 4मध्ये 30 किलोमीटरच्या आत आहोत. संवर्ग 2ने आलोत काय आणि समाजाने आलोत काय, आपण 30 किलोमीटरच्या आत आहोत, म्हणजे आपल्याला 4.3.4चा हा नियम लागू होतो. हे तर मी मुद्दाम विश्लेषण केलं आहे, कारण पुढे आपल्याला प्रश्न आहेत 1 युनिटचे इतके प्रश्न आहेत ना, ते जनरल एकल शिक्षकापेक्षा अनेक प्रश्न आहेत. त्यामुळं आपल्याला ह्यावर फोकस करावा लागणार आहे, म्हणून मी 4.3.4चा मुद्दा येथे विश्लेषित केलेला आहे. GR वाचून घ्या. GR मध्ये अनेक हे सगळे जशाल तसे मुद्दे आहेत. आता यानंतर टप्पा क्रमांक 5 म्हणजे संवर्ग 4.5 टप्पा क्रमांक 5 बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धती काय असेल हे आपण थोडक्यात समजून घेऊया. GRचा मुद्दा नंबर आहे 4.5.1. टप्पा क्रमांक 1, 2, 3 व 4 मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठता यादी जिल्हा परिषद एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी 4 दिवसाचा अवधी देण्यात येईल. लक्षात घ्या, टप्पा 1 झाला, 2 झाला, 3 झाला, 4 झाला, म्हणजे हे बदलीमधले टप्पे आहेत GR मधले. आता हे हा 5वा टप्पा म्हणजे बदलीस पात्र शिक्षकाचा टप्पा. आता आपण लक्षात घ्यायचं की हे झाल्यानंतर यादी ज्येष्ठता यादी आली आपण 5 तारखेला जिल्हा परिषद एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल. आता सुधारित रिक्त या संवर्ग 3ची संपल्यानंतर, लक्षात घ्या, संवर्ग 3ची संपल्यानंतर बदली संपल्यानंतर पुन्हा सुधारित रिक्त जागा येतील. मग ज्या शिल्लक जागा आहेत ते आपल्याला पसंतीक्रमात दिसतील. हा पसंतीक्रम भरण्यासाठी आपल्याला 4 दिवसाचा अवधी मिळणार आहे. या अवधीमध्ये आपल्याला पसंतीक्रम आपले भरावे लागणार आहेत. आता लक्षात घ्या, आता 4.5.2 काय म्हणतो, सेवा ज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्राधान्याने अनुज्ञेय राहील. आता बदली पोर्टलवर बदली रन होत असताना काय होते, ज्यांची आता ही बदली ही सेवा ज्येष्ठतेनुसार आहे, बदली ही सेवा ज्येष्ठतेनुसार आहे आणि आपल्या कर्मचाऱ्याच्या प्राधान्यानुसार आणि पसंतीक्रमानुसार आहे. मग जर सेवा ज्येष्ठता दोघांची समान असेल तर जो शिक्षक वयाने ज्येष्ठ असेल दोघांपैकी त्या शिक्षकाची अगोदर बदली होईल. उदाहरणामध्ये नांदेड हे गाव 2 शिक्षकांनी पसंतीक्रमात नंबर 1ला दिलेलं आहे. दोघांचीही अपॉइंटमेंट 1/1/1995 आहे. उदाहरण लक्षात घ्या, समजून घ्या. 2 शिक्षक आहेत,
दोघांचीही प्रथम उपस्थिती दिनांक जिल्ह्यातील उपस्थिती दिनांक 1/1/1995 आहे दोघांचा उपस्थिती दिनांक, म्हणजे आतापर्यंत सेवा त्यांची समान झाली. अशा वेळेस दोघांपैकी गाव कोणाला मिळेल? या दोघांपैकी 1/1/95 जी जॉईनिंग डेट आहे त्यांची, या डेटचा समानता लक्षात घेता दोघांपैकी जो शिक्षक जन्माने मोठा आहे म्हणजे ज्येष्ठ आहे वयानं, त्या शिक्षकाला मिळेल. एखादा शिक्षक 1975चा असेल, जर एखादा शिक्षक 1974 असेल तर 1974 ते गाव मिळेल, ती शाळा मिळेल. म्हणजे सेवा जर समान झाली तर वयाने जो ज्येष्ठ शिक्षक आहे त्या शिक्षकांना प्राधान्याने ती शाळा मिळेल. आता 4.5.3 काय म्हणतो? या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राधान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीक्रमानुसार बदल्या करण्यात येतील, परंतु ह्या शिक्षकांची बदली ही ते ज्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवायच्या रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील त्याच रिक्त पदावर बदली होऊ शकते. आता यामध्ये 2 मुद्दे दिले आहेत. आता याच्यामध्ये काय आहे? या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राधान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीक्रमानुसार बदल्या करण्यात येतील. प्राधान्य काय आहे? समोरच्यामध्ये प्राधान्य जे आहे त्याला वयाची ज्येष्ठता म्हणजे ते प्राधान्य आहे. आणि पसंतीक्रम म्हणजे आपण देत आहात ते पसंतीक्रम. यामध्ये खोलवर जर आपण विचार केला तर 2 आयटम दिले तिथं. कोणते? या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राधान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीक्रमानुसार. पसंतीक्रम समजला, पण प्राधान्य कोणतं आहे? प्राधान्य हे सेवा ज्येष्ठतेचं आहे. जो सेवा जेव्हा समान होईल अशा वेळेस त्याचा प्राधान्य ज्याला असेल त्याला मिळेल. सुरुवातीला बदली आणि नंतर पसंतीक्रमानुसार विचार केला जाईल. हे आहे 4.5.3. आता 4.5.4 काय म्हणतो? बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंतीक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल. मी हे रेड पण केलं आहे, लक्षात घ्या. आज आपण अनेकांच्या डोक्यामध्ये इतक्या कल्पना सुचतात ना, भन्नाट, खूपच भन्नाट. आज माझा नंबर एकूण बदली पात्र 3000 आहेत, 2800 आहे माझा नंबर, मला 2900 आहे, मग मी फॉर्मच नाही भरला तर कसं होईल? मी विस्थापित राऊंडमध्ये जातो, मग मला चांगली शाळा मिळेल. संकल्पना कशा आहेत? या संकल्पना आपल्या आत्मिक समाधान देणार आहेत फक्त. या संकल्पना म्हणजे कशा? या संकल्पना फक्त आपला आत्मिक समाधान. मी भरला नाही फॉर्म, देखो मैं कितना हुशार हूँ, असं नसते. एकदा आपण पाईपलाईनमध्ये आलो मग सोबत चालायचं असते. इथं बरोबर अटकीलं आहे आपण 4.5.4 मध्ये. बदली प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यातील पात्र शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरीलप्रमाणे बदली होत असल्यास सेवा ज्येष्ठता विचारात न घेता प्राधान्याने अवघड क्षेत्रातील रिक्त जागेवर बदलीने पदस्थापना देण्यात येईल. मुद्दा क्लिअर आहे, संकल्पना शासनाची स्पष्ट आहे. बदलीस पात्र शिक्षकांनी बदलीमध्ये पसंतीक्रम दिलेच नाहीत. पसंतीक्रम दिले नाहीत म्हणतो मी, पसंतीक्रम दिले नाहीत अशा शिक्षकाची बदली ही डायरेक्ट अवघडमध्ये होईल रिक्त जागेवर. एखादा शिक्षक 3000 क्रमांकावर आहे, त्यांना वाटलं की आता मी फॉर्म भरून मला काही जागा मिळणार नाही, मी पसंतीक्रम भरून जागा मिळणार नाही, आपण विस्थापित होऊ आणि विस्थापित राऊंडमध्ये आपण फॉर्म भरू. विस्थापित केव्हा होतो? तुम्ही जेव्हा फॉर्म भरता म्हणजे पसंतीक्रम देतो तर आपण त्या 30 पसंतीक्रमातून शाळा नाही मिळाली तर आपण विस्थापित होतो. मग अर्ज न करताच आपण विस्थापित व्हाल काय? नाही. आपण जाणून बुजून इथं अर्ज केला नाही, तुम्हाला शासनाने दिलेली आपल्याला बदली मान्य आहे, मग हे पोर्टल काय करणार आहे? या GR नुसार जो शिक्षक आता पसंतीक्रम भरणार नाही समोर 4 सुरुवातीला पहिल्या फेरीमध्ये, त्या शिक्षकाची सेवास्थता लक्षात न घेता त्यांना सरळ अवघडमध्ये नेऊन रिक्त जागी पोर्टल नेऊन ठेवणार आहे.
इथं सेवानिष्ठेचा विचार केला का? मग सेवानिष्ठेचा विचार का केला नाही? कारण तो आपण अर्ज भरला नाही. त्याच्यामुळं गाफील न राहता अनेक वितर्क न लावता आपण आपली व्यवस्था करून घ्या. भलेही आपण विस्थापित हो, पण 30 गावं भरा. आपण सेफ साईड राहू. शाळाचे पसंतीक्रम न देता जर आपण तसेच राहिलो तर 100% आपली बदली ही त्या जिल्ह्यात जर आवड क्षेत्र असेल तर त्या आवड क्षेत्रामध्ये आपली समोर 4मध्येच बदली होईल पहिल्याच फेरीमध्ये. त्याच्यामुळं पसंतीक्रम द्या. पसंतीक्रम द्यायला कोणी बी हायगाय करू नका. पसंतीक्रम देणं गरजेचं आहे आपण, तरच आपण व्यवस्थित एक तर विस्थापित होत नाही तर पसंतीक्रमाची शाळा तरी मिळेल. आता 4.5.5 काय म्हणतो? सर्व शिक्षकांना किमान 37वा टप्पा क्रमांक 4ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील. संवर्ग 4 मधील शिक्षकांना 30 पसंतीक्रम कमीत कमी म्हणजे 30च दिले आहे, त्यांनी 30 पसंतीक्रम भरणे गरजेचे आहे. आणि जर नसतील तर जे काय उर्वरित असतील त्या जिल्ह्यामध्ये तितक्या रिक्त पदावर आपल्याला पसंतीक्रम भरणे गरजेचे आहे. 4.5.5. आता लक्षात घ्या 4.5.6 काय म्हणतो? विशेष संवर्ग भाग 1 अंतर्गत पात्र शिक्षकांनी बदलीतून सूट घेतल्यास व संबंधित शिक्षकांचा जोडीदार इतर संवर्गामध्ये बदलीस पात्र असल्यास जोडीदाराची बदली पात्र संवर्गातून बदली केली जाईल. आता इथं मुद्दा संवर्ग 1 का आलं मधामध्ये? काही शिक्षक जोडीदार संवर्ग 1 मध्ये असतो आणि दुसरा जोडीदार बदली पात्र असतो. जर संवर्ग 1 मधल्या शिक्षकाने जर सूट घेतली असेल तर जोडीदाराची बदली ही त्या संवर्गातून होते. उदाहरणामध्ये संवर्ग 1च्या शिक्षकाने सूट घेतलेली आहे जोडीदाराने आणि त्या जोडीदार हा संवर्ग 4 मध्ये आहे. संवर्ग 1ने सूट घेतली परंतु संवर्ग 4 वाल्याची बदली ही संवर्ग 4 मध्ये जोडीदाराची बदली संवर्ग 4 मध्ये होणार आहे. तर हे मुद्दे आपले मी GR मधले मुद्दे हे थोडे कव्हर केले आहेत, जेणेकरून आपल्याला GR पण समजला पाहिजे संवर्ग 4चा म्हणजे बदले पात्राचा, आणि आपल्याला पुढे काय करायचं हे पण आपल्याला समजलं पाहिजे. व्हिडिओ मोठा होणार आहे, वेळ काढून बिलकुल ऐकलं पाहिजे. जर आपल्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या असतील तर, इतरावर जर डिपेंड राहायचं नसेल तर आपल्याला इतर गोष्टीसाठी खूप म्हणजे वेळ असतो, परंतु आपल्यासाठीच आपण वेळ काढत नाही, त्याच्यामुळे ही परेशानी होत असते. म्हणून व्यवस्थित आपण हा व्हिडिओ पाहून घ्या. या माझ्यापेक्षा आणखीन जण तज्ज्ञ आहेत लोक, आपण काय तज्ज्ञ नाही. जे जितकं समजते आपण तितकं सांगत असतो, तर आपण शिक्षकासाठी म्हणजे जेणेकरून काहीतरी थोडे तरी म्हणजे कसं असते, एखाद्या वेळेस एखाद्या पाईपमधला गच्च असते, पाईप भरला असते, पण त्याला काय करावं हे ते कशाने निघत नाही. मग अशा वेळेस लिक्विड टाकून थोडं ते पाईपामधला जे माल असतो तो ढिला होतो. त्या प्रकारे आपलं काम करतो आपण, जेणेकरून तुम्हाला थोडीशी सोयीस्कर माहिती होईल म्हणून आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळं व्हिडिओ पाहायला विसरू नका. आता आपण येऊ मूळ मुद्द्याकडे. आता बदली पात्र शिक्षकाची बदली. आतापर्यंत आपण GR पाहिला, GRच्या समोरच आहे. आता म्हणजे पोर्टल रन कसं होते, पोर्टल बदली कशी होते, मग आपला नंबर किती येईल, मग माझी बदली होईल की नाही, मग विस्थापितच होईल काय, मग मला जिल्ह्यापासून मला 10 किलोमीटरमध्ये शाळा मिळेल का, आता संवर्गवाल्याने सगळ्या शाळा घेतल्या आहेत, आता कसं होईल आमचं. अनेक विविध प्रश्न आहेत, त्या प्रश्नाचे थोडेसे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत आहे. आपलं कसं आहे, साध्या सरळ सोप्या ग्रामीण भाषेमध्ये आपलं विवेचन असतं. त्यामुळं असं म्हणजे कुठं काय फोनेटिक नसते, कुठं काय ग्रॅमॅटिक नसते, कुठं ते आव आणून सांगितलेलं नसते, मग त्याला झालर देऊन नसते, शब्दांची माळ आपण रचत नसतो. अशा गोष्टीमध्ये साधं सोपं आपल्याला समजेल असं ग्रामीण भाषेमध्ये आपण व्यवस्थित आपलं चालू असते, समजून घ्या. आता बदलीस पात्र संवर्ग 1 व 1 किंवा 2 मधील शिक्षकास संवर्ग 4 मधून अर्ज करावा लागेल काय, हा एक प्रश्न आला होता. बघा, बदलीस पात्र संवर्ग 1 किंवा 2 मधील शिक्षकास संवर्ग 4 मधून अर्ज करावा लागेल काय. ज्या बदली पात्र शिक्षकांनी संवर्ग 1 किंवा 2 मध्ये बदलीसाठी अर्ज केला होता परंतु संवर्ग 1 किंवा 2 मध्ये बदली झाली नाही
अशा बदली पात्र शिक्षकांना संवर्ग 4 मध्ये बदलीचा अर्ज करावा लागेल. अर्ज नाही केला तर त्यांना विस्थापित फेरीला सामोरे जावे लागेल. म्हणजे डायरेक्टली ते अवघड क्षेत्रातसुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे आपण संवर्ग 1 आणि संवर्ग 2 मध्ये जे बदली पात्र शिक्षक होते आणि जे बदली पात्र शिक्षक संवर्ग 1 आणि 2 मध्ये होते, उलट आहे. बदली पात्र ही संकल्पना ही स्पष्ट आहे, आपण बदली पात्र आहोत. परंतु संवर्ग 1 आणि 2 ही दिली आपल्याला विशेष सवलत आहे. जे बदली पात्र शिक्षक संवर्ग 1 आणि 2 मध्ये होते, ज्यांनी संवर्ग 1 आणि 2 मध्ये अर्ज केला होता परंतु त्यांना बदली मिळाली नाही, अशा बदली पात्र संवर्ग 1 आणि 2 मधील शिक्षकांनी बदलीसाठी आता बदली पात्र शिक्षकामधून अर्ज करावयाचा आहे. जर आपण अर्ज नाही केला तर आपण विस्थापित अवघडमध्ये जाणार नाही. कारण का आपण एकदा संवर्ग 1 मध्ये अर्ज केला होता, आता संवर्ग 4 मध्ये अर्ज करत आहोत. जर अर्ज नाही केला तर मग एखाद्या दिवस अवघडमध्ये जाऊ शकते. त्यामुळं आपण आपला अर्ज करायला हरकत नाही आणि केलाच पाहिजे, तरच ते आपण बदलीच्या प्रोसेसमध्ये आपण राहणार आहोत. आता पुढचा मुद्दा काय आहे? आता अनेक वेळा मी सांगित असतो की आपल्याला विविध प्रकारची येथे माहिती टिपिकली मिळत असते. मी अगोदर म्हणत नव्हतं की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा, कमेंट करून ठेवा, पण गरज वाटते आज. कारण व्हॉट्सअपवर इतके व्हिडिओ येत असतात, इतक्या गोष्टी येत असतात, कधी मी व्हिडिओ टाकतो किंवा कधी इतर टाकतात हे आपल्याला लक्षात येत नाही. परंतु यूट्यूब काय करते की आपण जर चॅनलला जर कुठल्याही चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवलं असेल तर जे कोणी समोरचा व्हिडिओ टाकत असतो त्याचं आपल्याला नोटिफिकेशन येत असतं आणि आपल्याला समजत असते की आपण हा नवीन व्हिडिओ आलेला आहे, त्यामुळं आपल्याला पाहण्यासाठी ते आपण पाहू शकतो. हे आपल्याला यूट्यूब नोटिफिकेशन देत असतं. त्याच्यामुळं जर आजपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपला काही प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये टाकून ठेवा. व्हिडिओ जर आवडत असेल तर त्याला लाईक करून ठेवा. आणि लाईक नाही केलं तर हरकत नाही, परंतु तुमच्या कामाचं हे तुम्ही चॅनलला एक बार सबस्क्राईब करून ठेवा. तर आपल्याला नवीन व्हिडिओ आणखीन पाहते. ही प्रक्रिया चालणारीच आहे. तुम्ही आम्ही असेपर्यंत ही प्रक्रिया ही चालणारीच आहे. त्यामुळे आणि वेगवेगळी सुद्धा माहिती आता आपल्याला वेळ मिळेल तसं आपण विविध नवीन GR येतील, विविध नवीन माहिती येईल शासनाची, ती आपल्याला थोडीशी सोपी करून देण्याचा माझा 100% प्रयत्न असेल. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कॉमेंट टाकून ठेवा की काय आपल्याला नेमकं समस्या काय येत आहे किंवा दुसरा कोणता नवीन व्हिडिओ आपल्याला बनवावा लागणार आहे याविषयी टाकत राहा, म्हणजे आपल्याला आपली सोय होऊन जाईल. आता इथं दुसरी गोष्ट, आता समानीकरणाच्या जागा वगळूनच रिक्त जागा व बदलीस पात्र शिक्षकांच्या शाळा बदली पोर्टलवर पसंती क्रमाने दिसतील. आता आपल्याला वाटतं की शाळा कोणती दिसणार आहे आपल्याला बदली पोर्टलवर हे करत असताना, पसंतीक्रम भरत असताना? ज्या शाळा समानीकरणामध्ये ज्या जागा समानीकरणामध्ये रिक्त ठेवल्या आहेत समानीकरणात, म्हणजे तिथं भरता येणार नाहीत अशा शाळा ज्या आहेत, रिक्त जागा आहेत, त्या आपल्याला दिसणार नाहीत. परंतु इतर शाळा जागा ह्या आपल्याला बदली पोर्टलवर दिसतील. बदली पोर्टल दिसणाऱ्या कोणत्याही शाळा पसंती क्रमाने देता येतील. आता आपल्याला प्रश्न एवढा मोठा आहे की आता मी शाळा कोणत्या देऊ? सगळ्यात सोपं आहे. आपण रिक्त पाहिल्या काय जागा, नाही पाहिल्या काय? रिक्त जागा यासाठी पाहिजेत आपल्याला की एका ठिकाणी दिसते. इतकं आपण पॅनिक होतो ना, रिक्त पद आलं नाहीत. ती पूर्वतयारी करायला खूप चांगलं आहे. आपण पूर्वतयारी करून घेऊ शकतो. परंतु ॲट अ टाईम असं होत आहे की बदली पोर्टलवर पसंतीक्रम देण्याच्या अगोदर एकच दिवस अगोदर ज्या त्या संवर्गाची रिक्त पदाची यादी लागत आहे. आपण त्या यादीचा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर आपण आपलं पद काय आहे या पदानुसार आपल्याला रिक्त पद आपल्याला निवडावं लागतील. तर मग ह्याच्यामध्ये आपल्याला बदली पोर्टलवर जी गावं दिसतील ती आपल्याला गावं घेतात, ती शाळा आपल्याला घेता येते. त्यामुळं रिक्त पदे पाहू आपण आणि आपल्याला जे बदली पोर्टल पसंती करा गाव दिसतील ते पण आपण पाहायला हरकत नाही. यामध्ये इलिजिबल, ट्रान्सफर्ड आणि क्लिअर वॅकन्सी निवड रिक्त जागांचा समावेश असेल. आता ज्या
बदली पात्र. आता आपल्याला प्रश्न पडला कोणत्या कोणत्या जागा आपल्याला मागता येतील. बदली पात्रची जागा बदली पात्राला मागता येते. ज्या शिक्षकांची म्हणजे त्याला आपण इलिजिबल म्हणतो, इलिजिबल पोस्ट आपल्याला मागता येते. क्लिअर वॅकन्सी पोस्ट मागता येते आपल्याला. आणि ज्या शिक्षकामुळं जे त्यांची ज्या ज्या शिक्षकाची ट्रान्सफर झालेली आहे त्या शाळेतून त्या शिक्षकाची रिक्त झालेली जागा असते ती म्हणजे दोनच शब्दामध्ये सांगायचं म्हटलं तर इलिजिबल पोस्ट आणि क्लिअर वॅकन्सी पोस्ट. इलिजिबल पोस्ट म्हणजे बदली पात्र शिक्षकाची जागा आणि क्लिअर वॅकन्सी पोस्ट म्हणजे निवड रिक्त जागा. या दोन जागा आपल्याला मिळणार आहेत. या जागेतून आपण निवडू शकता. आता बदली पात्र यादीमध्ये आपली विशेषता कशी पाहावी, आपला नंबर किती आहे कसा पाहावा. आता एलिजिबल लिस्ट चेक करावी. या यादीतील आपले नाव किती नंबर आहे पाहावे. मग एलिजिबल बदली पात्र शिक्षक, टॅगड म्हणजे खो मिळालेले शिक्षक आणि ट्रान्सफर्ड म्हणजे बदली झालेले शिक्षक. आता लक्षात घ्या, एलिजिबल लिस्ट जी आहे ती 5 जुलै 2025 रोजी आपली पब्लिश झाली आहे. ती 3133 का 83 लोक शिक्षकांची यादी आहे. आता या यादीमधून संवर्ग 1, संवर्ग 2, संवर्ग 3 शिक्षकांच्या ज्या शिक्षकांची बदली झाली आहे अशा यादी आपण वगळायच्या, अशी नावं वगळायची. आणि नंतर मग आपल्याला टॅगडा आणि आपण या दोन्हीची गोळाबेरीज करून आपला नंबर कितीवर येतो हे आपल्याला पाहायचं आहे. आपल्याला जेव्हा आपण बदली पात्राची यादी लागते अशा वेळी सर्वांची यादी असते, परंतु नंतर संवर्ग 1 होतो, संवर्ग 2 होतो, संवर्ग 3 होतो. मग ह्या 3 याद्यातील ज्या शिक्षकांची बदली पात्र शिक्षकांची बदली झालेली आहे असे शिक्षक वगळावे लागतील आणि टॅगडा आणि ट्रान्सफर जिथं आपला समजा येतील असे आपल्याला यादी निवडावी लागेल. आता समजा उदाहरणामध्ये आपला नंबर 1200 होता. 5 जुलै 2025 रोजी जी यादी पब्लिश केली म्हणजे अंतिम यादी जी काय घोषित केली होती विन्सीद्वारे त्या यादीमध्ये आपला नंबर हा 1200 होता उदाहरणामध्ये. या 1200 यादीमधून आपल्या समोर 1200 शिक्षकाची यादी आहे. त्याच्यामध्ये आपलं पद कोणतं आहे, आपण का हेडमास्टर आहोत का GT सायन्स आहोत का GT लँग्वेज आहोत का GT सोशल सायन्स का UGT म्हणजे प्राथमिक शिक्षक आहोत. आपल्या नावाच्या वर 1200 माझा नंबर आहे समजा होता. माझ्या नावाच्या वर जी ज्येष्ठता होती ती त्याच्यामध्ये 1000 UGT होती समजा उदाहरणामध्ये. समजा मी शिक्षक आहे आणि शिक्षकामध्ये म्हणजे माझा 12वा नंबर 1200वा नंबर आहे माझ्या पदाचा म्हणजे एकूण यादीमध्ये. आणि त्याच्यामध्ये UGT आहे मी समजा त्याच्यामध्ये 1200मधून माझा 1000 UGT आहेत माझा असा एकूण अंतिम यादीमध्ये माझा 1000 नंबर येतो. मग या 1000मधून माझ्या UGTची किती शिक्षकांची बदली झाली ही आपल्याला यादी काढायची आहे. समजा 300 शिक्षकांची बदली झाली तर माझा 700वा नंबर हा सेवाविशेषतेमध्ये येईल. अशा पद्धतीने आपल्याला टॅगड आणि इलिजिबल म्हणून आपला नंबर येईल. म्हणजे फक्त ट्रान्सफर झालेले लोक शिक्षक काढून टाकायचे बाजूला आपल्या पदाचे आणि नंतर मग आपला नंबर किती येतो हे आपल्याला पाहायचं आहे. ही अशी आपली सेवाविशेषता आपल्याला काढायची आहे. कारण का आपल्यापेक्षा जे सिनियर शिक्षक आहेत आपल्यापेक्षा सिनियर शिक्षक आहेत त्यांनी जे पसंती भरतात ते आपल्याला पाहून आपला फॉर्म भरता येतो. म्हणजे अशी ही इथे दिलेली एक छोटीशी आपली हे म्हणजे टिप आहे तिथं म्हणजे आपल्याला दिलं हिंट आहे त्याच्यामध्ये. आता आपल्याला प्रश्न असे म्हणजे अनेक वेळेस उत्तर द्यावं मला याविषयी. आता जी रिक्त पदाची यादी असते ना आपली कोणती जी विन्सीद्वारे जी अंतिम रिक्त पदाची यादी येते प्रत्येक पोर्टल सुरू झाल्यानंतर पोर्टलच्या अगोदर 1 दिवस अगोदर संवर्ग 3ची यादी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संवर्ग 3च्या बदलीच्या याद्या पडल्यानंतर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी रिक्त पदाची यादी मिळते. रिक्त पदाची यादी मिळाल्यानंतर आपल्याला जी रिक्त पद आपण कधी विचार करतो ह्या सगळ्या गोष्टीचा जेव्हा आपल्या नरड्याला येतो नाकापाशी पाणी येतं तेव्हा विचार करतो की इलिजिबल पोस्ट काय आहे, टॅगड काय आहे, ट्रान्सफर्ड काय आहे, या गोष्टी आपण पाहतो. आता याच्यामध्ये इलिजिबल म्हणजे काय आहे, बदली पात्र शिक्षक आहे, या जागा भरता येतात बदली पात्र शिक्षकाला. टॅगड
खो मिळाले शिक्षक यांच्या जागा भरता येतात. ट्रान्सफर्ड बदली झालेले शिक्षक अशा शिक्षक जागा भरता येतात. म्हणजे ज्या शिक्षक ट्रान्सफर झाले त्याच्या पूर्वीची शाळा. एलिजिबल यादीतून आपल्या नंबरवरचे ट्रान्सफर्ड शिक्षक वजा करावेत म्हणजे आपला नंबर काढण्यासाठी. तो आपला अंतिम क्रमांक असेल. उदाहरणामध्ये यांचा एकूण यादीमध्ये सेवाक्षता क्रमांक 100 आहे आणि यादीमध्ये ट्रान्सफर्ड 25 शिक्षक आहेत. तर 100 - 25 = 75 क्रमांकावर आपले सेवाक्षता येईल. त्या पदानुसार आहे. मी जे तोंडी उदाहरण दिलं होतं हे लेखी उदाहरण आहे. म्हणजे आपली यादीतून आपला सेवाक्षता समाचारमध्ये कसा काढायचा आहे हे आपल्याला मी इथं उदाहरणासहित इथं दिलेले आहे. यांचा एकूण यादीमध्ये अंतिम यादीमध्ये सेवाक्षता क्रमांक 100 आहे आणि यादीमध्ये ट्रान्सफर्ड जे आहेत 25 शिक्षक आहेत. 100मधून 25 गेले आपल्या पदाचे, त्यांचे 75 क्रमांक आपली सेवाक्षता येणार आहे. म्हणजे असं आपला सेवाक्षता आपल्यालाही काढावी लागणार आहे. आपण एक यादी पाठवली होती परंतु त्याच्यामध्ये काही थोडे नाव मिस होते. त्याच्यामध्ये आपण ती यादी हे करून टाकली आहे, दुरुस्त केली आहे. आता जेव्हा समोर 3ची यादी पूर्ण बदलीची यादी येईल त्यानंतर आपल्याला किती बदली पात्र झाले, बदल्या झाल्या किती जणांचे ही काढून आपल्याला बदली पात्रामधला आपला सेवाक्षता क्रमांक आपल्याला निवडायचा आहे. पूर्वी ज्या याद्या पाठवल्या आहेत त्या याद्या सोडून द्यायच्या. जी यादी नवीन येईल त्याच्याप्रमाणे आपल्याला काम करायचं आहे. आता आपण रिक्त पदावर जाऊया. रिक्त पदात कशाला काय म्हणतात? रिक्त पदांच्या यादीमध्ये कॅटेगरीचा मराठीमध्ये अर्थ काय आहे समजून घ्या अगोदर. आपण पुन्हा विचारतो की सर हे इलिजिबल पोस्ट काय आणि क्लिअर पोस्ट काय आणि सँक्शन वर्क काय, सँक्शन वर्किंग पोस्ट काय, चालत राहते. आता आपण सँक्शन पोस्ट, आता हे जे बदली जी रिक्त पदाची यादी असते ना त्याच्यामध्ये हे कॅटेगरी आहेत. सँक्शनड पोस्ट म्हणजे शाळेतील मान्य पदे. सँक्शन पोस्ट म्हणजे काय? शाळेतील मान्य पदे. सँक्शनड वर्किंग पोस्ट बदलीनंतर कार्यरत ठेवायची पदे. कंपल्सरी पोस्ट म्हणजे काय? समारणीकरण म्हणजे ब्लॉक केलेली पदं. अदर वर्किंग पोस्ट म्हणजे काय? इतर कार्यरत पदं असतात. करंट वर्किंग पोस्ट म्हणजे सध्याची कार्यरत पदे. टोटल करंट वर्किंग पोस्ट म्हणजे एकूण कार्यरत पदे. आणि करंट कंपल्सरी पोस्ट म्हणजे सध्याची समानीकरणाची पदे ब्लॉक केलेली. करंट क्लिअर पोस्ट म्हणजे सध्याची निवड रिक्त पदे आणि एलिजिबल पोस्ट म्हणजे बदली पात्र शिक्षक. हा असा परिक्रम आहे कशामधला? रिक्त पदाचे यादीमधला. आता याच्यामध्ये सँक्शन पोस्ट हे स्पष्ट कळते ताबडतोब. आणि मग त्याच्यानंतर काय वाटतं की सँक्शन वर्किंग पोस्ट म्हणजे इतके पद आता कार्यरत आहेत. तसं नाही. ते बदलीनंतर किती पदं ठेवायचे हे सँक्शन वर्किंग पोस्ट सांगते आणि करंट वर्किंग पोस्ट हे म्हणजे सध्याची कार्यरत पदं सांगते. टोटल करंट वर्किंग पोस्ट म्हणजे एकूण कार्यरत पदं सांगते. आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मिस होत आहे की बदलीनंतर ठेवायची पदं. आता काय झालं यामध्ये 2023-24च्या संच मान्यतेनुसार शिक्षक आपल्या कार्यरत आहेत आणि बदली पोर्टलवर जी संच मान्यता यूज केली आहे ती 24-25ची आहे. आता बदली पोर्टलवर म्हणजे वास्तविकता काय आहे की 23-24 नुसार शिक्षक कार्यरत आहेत आणि 24-25 नुसार बदल्या होत आहेत. यामुळे काय होत आहे, जितके शिक्षक बाहेर जातील तितके शिक्षक शाळेत येत आहेत. म्हणजे जितके शिक्षक बदलीने चाललेत तितके शिक्षक शाळेत बदलीने येत आहेत. म्हणजे स्थिती जी होणार आहे ती 23-24चीच पुन्हा रिपीट तिथे येणार आहे. त्यामुळं आपण जागा निवडत असताना 100% लक्षात घ्या, लक्षपूर्वक लक्षात घ्या की जेव्हा आपण जागा निवडत आहोत, जेव्हा आपण पद जेव्हा पाहत आहोत आपण पद, सँक्शन पोस्ट, सँक्शन वर्किंग पोस्ट, करंट वर्किंग पोस्ट, एलिजिबल पोस्ट आणि करंट क्लिअर पोस्ट, ज्या ठिकाणी मान्य पदापेक्षा जास्त पद कार्यरत आहेत
अशी शाळा आपण निवडू नका. पुन्हा एक्सेसचे वांदे येणारच आहेत. आता लक्षात घ्या, आपल्याला खूप सोयीची शाळा वाटत आहे, मग त्या शाळेमध्ये एका शाळेमध्ये 4 सँक्शन वर्किंग पोस्ट आहेत, म्हणजे मान्य पद आहेत, म्हणजे बदली न ठेवायची, आणि तिथं सध्या कार्यरत 5 आहेत. तिथला एक आधी जाणार होता आणि आताही जाणार आहे बदलीनंतर. अशा वेळेस जर आपल्या पसंती क्रमातील जर शिक्षकानं, सिनियर शिक्षकानं जर ती शाळा निवडली असेल तर बिलकुल निवडूच नका. त्यामुळं शाळेत आपण जाऊन ते एक्सेस होणार नाही याची दक्षता जर प्रत्येकानं घेतली, त्याला साधं सोपं टिपिकल लॉजिक आहे. 25 नंबरच्या शिक्षकाने ती शाळा निवडली, 30च्या निवडली, 35च्या निवडली. आपण 40वाले आहोत, आपण निवडू नये, कारण 25वाला ती शाळा मिळणार. त्यामुळं शक्यतो अशा शाळा निवडा आणि अशाच रिक्त पदं निवडा. समोरच्यानं कोणा जागा ती घेतली असेल तर बिलकुल नका भरू. त्यामुळं आपण त्या शाळेमध्ये जाऊन एक्सेस व्हाल ही 100% भीती तुम्हाला बी आहे, प्रशासनाला बी आहे, तुम्ही होणारच पसंती करा. जर आपण मोजकी शाळा जास्तीच्या शाळा देत असो, म्हणजे जितके सँक्शन वर्किंग पोस्ट आहेत तितके तिथं पदं राहणार, बाकीचे पदंही एक्सेस होणार आहेत. त्याच्यामुळं रिक्त पदं निवडत असताना अशी शाळा निवडा की जिथं मान्य पदं आणि कार्यरत पदं समान आहेत, अशा शाळा निवडा. आणि आपणाला जागा कोणत्या मिळणार आहेत? इलिजिबल पोस्ट आणि करंट क्लिअर पोस्ट, म्हणजे बदली पात्रच्या आणि निवड रिक्त जागा आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळं या गोष्टीचा सरासर विचार करा. मेजर प्रश्न असतो आपला सर्वांचा, ज्युनियर शिक्षक सिनियरची जागा मागू शकतो का? सिनियर ज्युनियरचा खेळ सगळा बंद झालेला आहे, काही नाही. सब घोडे 12%. बदलीपात्र शिक्षक हीच व्याख्या आहे त्याची. सिनियर बदलीपात्र, ज्युनियर बदलीपात्र अजिबात नाही. 2018चा शासन, 27/2/2017चा शासन निर्णय विसरून जा. त्याच्यानंतर 7/4/2021चा शासन निर्णय आला. त्याच्यानंतर 18/7/2024चा शासन निर्णय आला. 7/4/21चा शासन निर्णय आणि 18/7/2024च्या शासन निर्णयामध्ये ज्युनियर सिनियरचा खेळ बंद झालेला आहे. कोणीही कोणाचीही जागा मागवू शकतो, हे डोक्यातून फॅड काढून टाका. मी ज्युनियर आहे, तो सिनियर आहे, सिनियरची जागा ज्युनियर घेऊ शकतो का, ज्युनियर जागा सिनियर घेऊ शकतो का, ह्या गोष्टी आता काढून टाका. कोणीही कोणाचीही जागा घेऊ शकतो. बदली पोर्टलवर दिसणारी कोणती शाळा पसंती क्रमामध्ये आपण देऊ शकतो. तेथे कुठलेही हे नाही, म्हणजे बंधन नाही. बदली पात्र शिक्षकाची एकच व्याख्या की तो बदली पात्र शिक्षक आहे, सिनियर ज्युनियर असं अजिबात नाही. मी तुम्हाला त्याला खो देऊ शकतो का, याला खो हे बंद झालं आहे. टॅगडा, आता टॅगडा हा शब्द दिला आहे, जितकी त्या ठिकाणाने माणूस आल्यामुळे त्याला टॅगडं असं म्हणलेलं आहे. मग खो झाल्याची बदली होईल, आमची बदली होणार, संभ्रमात राहू नका. बदली पात्रात बदली ही 100% झालेली आहे. फक्त आपल्याला गाव निवडण्यासाठी 30 पसंती क्रमाचं शाळा आपल्याला निवडायची आहे. ज्युनियर सिनियर अजिबात काही राहिलेलं नाही. आता पसंती क्रमामध्ये सिनियरने ही शाळा, आता बदली होत असताना सांगतो. आता बदली कशी होते? पसंती क्रमामध्ये सिनियरने ही शाळा 30 क्रमांकावर दिलेली आहे आणि ज्युनियरने 30 शाळा 1 नंबरवर दिलेली आहे. तर ही शाळा कोणाला मिळेल? सिनियरलाच मिळेल. पसंती क्रमामध्ये काय, सिनियरने शाळा, ज्या सिनियरनं 30 शाळा दिलेल्या आहेत त्या सिनियरच्या, आपल्यापेक्षा सिनियर आहे, उदाहरणामध्ये समजू की 1 नंबर 1 आहे आणि 2 नंबर 1 आहे सिनियरिटीमध्ये. 1 नंबरच्या 30 शाळा पूर्ण झाल्याशिवाय 2 नंबरच्या फॉर्मला अर्जाला हात लागत नाही. त्यांच्या 30 शाळांमध्ये जर रिक्त पद नसेल तर ते विस्थापित होतील, नंतर 2 नंबरला येईल. परंतु संवर्ग 1 मध्ये, संवर्ग 4 मध्ये किंवा असं संवर्ग 1 मध्ये कोणते असो, संवर्ग 4 मध्ये जे शिक्षक समान सेवेचे आहेत, दोघांनी एकच शाळा टाकलेली आहे, अशावर ज्येष्ठतेचा वयाचा विचार करतो. परंतु जर सिनियरनं नावाची शाळा टाकलेली असेल नंबर 1ला, 30 नंबरला, येथे
सिनियरने शाळा टाकले 30 नंबरला आणि ज्युनियरने टाकले 1 नंबरला. सिनियरने 30 नंबरला टाकलेली शाळा सिनियरला भेटेल, ज्युनियरला ती मिळत नाही. त्याच्यामुळे एखाद्या शिक्षकाचे 30 पसंतीक्रम पाहिल्याशिवाय पोर्टल दुसऱ्याकडे जात नाही. त्यामुळे आपले 30 पसंतीक्रम हे व्यवस्थित भरायला पाहिजेत. सिनियरचे 30 पसंतीक्रम पाहिल्याशिवाय ज्युनियरकडे ते पोर्टल येत नाही, रन होत नाही. सिनियरचे 30 पसंतीक्रम संपल्याशिवाय ज्युनियरच्या पसंतीक्रमाचा विचार होत नाही. बदल्या ह्या सेवाविषयीच्या पसंतीक्रमानुसार आहेत, बदल्या साखळी पद्धतीने नाहीत. बदल्या ह्या सेवाविषयता आणि पसंतीक्रमानुसार आहेत, साखळीप्रमाणे नाहीत. आता इलिजिबल यादीतून आपल्यापेक्षा जे शिक्षक सेवाविषयी आहेत ते शिक्षक कोणत्या तालुक्यातील आहेत, हे ते कोणत्या तालुक्यामध्ये बदली मागतील याचा थोडासा अभ्यास करावा आणि आपला क्रमांक किती आहे यावरून पसंतीक्रम नोंदवावा, जेणेकरून आपली बदली विस्थापित राऊंडमध्ये जाणार नाही हा अंदाज लावून पसंतीक्रम नोंदवायला हवा. आपण आपले सगळ्या गोष्टी आपण चेक करून आपल्या पसंतीक्रम आपल्याला निवडायचे आहेत. आता हा झाला हे सगळं जनरलचा, म्हणजे एकल शिक्षकाचा, दुक्कल शिक्षकाचा म्हणजे 1 युनिटचा, हे आपण पाहिलं आहे. परंतु याच्यामध्ये एक मुद्दा आहे की आता एकल शिक्षकाने बदली अर्ज करताना 1 एकक म्हणून अर्ज करायचा का? मी सिंगल आहे, माझा जोडीदार शिक्षक नाही उदाहरणार्थ, तर मी एकल असल्यामुळं 1 युनिटचा लाभ घ्यायचा आहे काय असं फॉर्म भरता वेळेस तर नो म्हणून अर्ज करायचा आहे. पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक असतील आणि एक बदलीस पात्र शिक्षक आहे किंवा दोघे बदलीस पात्र शिक्षक असताना 1 एकक म्हणून अर्ज करायचा का? तर होय, 4.3.4 ची तरतूद आपल्याला लागू आहे. त्यामुळे 1 युनिटमध्ये आपण अर्ज केला तर फायद्यात पण राहाल आणि कायद्यात पण राहाल. 30 किलोमीटर आतील जोडीदाराने 1 एकक म्हणून अर्ज करावा. येथे 1 एकक युनिट म्हणून बदली करण्यासाठी यस निवडावे. म्हणजे आपल्याला जर आपण 30 किलोमीटरच्या आत आहे जोडीदार, दोघे बी, एक बदलीस पात्र आहे दुसरा बदलीस पात्र नाही, दोघे बदली पात्र आहे पण 30 किलोमीटरच्या आत आहेत, तर त्यांना 1 युनिट करायचं आहे. 1 युनिट करत असताना आपल्याला 1 युनिटचा लाभ घ्यायचा आहे का, मग तिथे यस करायचं आहे आणि आपल्याला समोर जायचं आहे. एकल शिक्षकाने युनिट 1ला यस म्हणायचं नाही, नो म्हणायचं आहे. जे युनिट दोघे जोडीदार आहेत जिल्हा परिषद शिक्षक, त्यांनी 1 युनिटला यस म्हणून पुढे फॉर्म भरायचा आहे. आता बदली पोर्टलनुसार बदली अर्ज करताना खालील 2 पर्याय आपणास दिसतील, यापैकी कोणता पर्याय निवडावा. मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा. मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा. हे 2 पर्याय आपणास दिसतील. या दोन्ही पदला कुठलाही जरी आपण पर्याय निवडला तरी आपली बदली होणारच आहे. त्याच्यामुळं आपल्या सोयीनुसार आपला पसंतीक्रम निवडून आपल्याला बदली करून घ्यायची आहे. बदली पोर्टलवरील क्रमानुसार मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा. पत्रानुसार येथील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांना त्या पसंतीक्रमानुसार शिवाय बदली मिळू शकेल. रिस्क न घेता आपण आपला अर्ज निवडा, पसंतीक्रम देऊन अर्ज भरायचा आहे. आता मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास बदली नियुक्तीसाठी माझा खालील पसंतीक्रम विचारात घ्यावा. याच्यामध्ये 22/10/2022 एक पत्र आलं होतं, त्याच्यानुसार थोडं वाक्य घेतलं होतं. याच्यामध्ये थोडीशी इथं रिस्क आहे. शिक्षकांच्या प्रशासकीय बाबीमुळे होत असलेली बदली वेळी उपलब्ध होत असलेल्या रिक्त जागी अशा शिक्षकांची बदली होईल. सदर बदली पूर्णतः प्रशासकीय असल्याने अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व शेवटनुसार बदली मिळत असे नाही. आपणाला 100% खोब मिळणार याची आपणास खात्री असल्यास पर्याय निवडावा. हा अन्यथा पर्याय निवडणे या पर्यायामध्ये रिस्क आहे. आपण 22/10/2022 पत्रानुसार आपण अगोदर सांगितलं होतं. परंतु आता आपण जर विनंतीने मागू आपण अथवा प्रशासकीय आपण टॅब निवडू, म्हणजे आपण पॉईंट नमूद करू. आपली ही बदली ही 100% झालेली आहे. त्याच्यामुळं आपण आपली जागा सेव्ह केलेली बरी, म्हणून आपण आपापला विनंतीचा प्रशासकीयचा अर्ज आपण
भरून द्यायला हरकत नाही. म्हणजे हा मुद्दा जो आहे ते बदली पोर्टल क्रमानुसार मला बदली हवी आहे, माझा पसंती क्रमांकाचा विचार करावा म्हणून हा पर्याय 1 नंबर निवडून आपण अर्ज करावा. बदली पोर्टल काय आहे ते नवीन काय विषय तयार केलं हे आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यानुसार आपल्याला आपल्या पसंती क्रमानुसार आपल्याला बदली करून घ्यावयाची आहे. आता बदली नको हा पर्याय एखाद्या बदली पात्र शिक्षकास कोणी खो टॅग दिला नाही किंवा जिल्ह्यामध्ये अगोदर रिक्त असेल तर अशा शिक्षकाने नको हा पर्याय निवडला असेल तर त्या बदली पात्र शिक्षकाची बदली होणार नाही. परंतु खो खो मिळाल्यास हा मुद्दा आता गौण झालेला आहे. हा गतवर्षी आपण मुद्दा घेतला होता 2023मध्ये, परंतु आता ही 100% बदली ही होणार आहेत. हे 2 नंबरचा मुद्दा आता आपण इथून काढून टाकूयात आपण, म्हणजे शिवाय आपली बदली ही 100% होणारच आहे. आता बदली अर्ज करताना 1 किंवा 2 पैकी कोणता पर्याय निवडणे सोयीचे राहील. आता मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील पर्याय विचारात घ्यावा. 1 हा पर्याय निवडणे आपल्या सोयीचे राहील. 1 हा पर्याय निवडणे आपल्या सोयीचे राहील. एकल शिक्षक असो की पती पत्नी 1 युनिट असो, 1 किंवा 2 यापैकी कोणता 1 पर्याय निवडणे अनिवार्य आहे. माझ्या मते 1 हा पर्याय निवडून मोकळं झालं बरे. आता बदलीपात्र इलिजिबल यादीमध्ये आपल्या नावासमोर टॅगडा असो किंवा इलिजिबल असो, आपणास अर्जातील 1 किंवा 2 यापैकी कोणता 1 पर्याय निवडून बदली अर्ज करावा लागणार आहे. बदली अर्ज केल्यानंतर आपल्या सेवानिवृत्तीने व पसंती क्रमानुसार आपणास बदली मिळाली नसेल तर आपण विस्थापित फेरीमध्ये जाणार आहोत. आपण इलिजिबल असोत का टॅगडा असोत, आपणाला बदली अर्ज करत असताना त्याच्यामधला मुद्दा क्रमांक 1 विनंतीचा किंवा प्रशासकीचा दोन्हीपैकी एक आपल्याला मुद्दा निवडून समोर जायचं आहे. जर आपण आपली बदली ही पसंती क्रमानुसार सेवानिवृत्तीनुसार होणार आहे. जर आपण फॉर्म नाही भरला, अर्ज नाही केला, लक्षात घ्या, आपण पसंती क्रमातून जर पसंती क्रम दिले आणि आपल्याला शाळा मिळाली नाही तर आपण विस्थापित होणार आहात. आपण जर पसंती क्रम नाही दिले तर आपण डायरेक्ट अवघड जाणार आहात. कोणता पर्याय निवडायचा ते आपण ठरवायचे. आता 1 युनिट कशास म्हणतात. पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक आहेत. त्यापैकी 1 किंवा दोघेही बदलीस पात्र शिक्षक आहेत आणि ते सध्या 30 किलोमीटरच्या अंतराच्या आतील शाळेमध्ये कार्यरत आहेत व त्यांना बदलीमध्ये पुन्हा 30 किलोमीटरच्या आतील शाळा मिळण्यासाठी एकत्रित अर्ज करायचा आहे असे जोडीदार शिक्षक. 1 युनिट कशाला म्हणतात. 2 वाक्यामध्ये पती पत्नी दोघेही जिल्हा परिषद शिक्षक आहेत. सध्या ते 30 किलोमीटरच्या अंतरातील शाळेतील कार्यरत आहेत. त्यांना पुन्हा 30 किलोमीटरच्या शाळेच्या अंतर त्यांना बदली पाहिजे आहे. म्हणून जे शिक्षक दोन शिक्षक अर्ज करतात त्यांना पती पत्नी एकत्रीकरण म्हणजे 1 युनिट असे म्हणतात. पती पत्नी एकत्रीकरणातून होणारी दुसरी बदली म्हणजे हा 1 युनिट. त्यांना 30 किलोमीटरच्या आतच शाळा पाहिजे आहे पुन्हा, म्हणून ह्या एक पर्याय समोर 4 मध्ये दिलेला आहे. आता 30 किलोमीटरच्या आतील जिल्हा परिषद शाळेतील पती पत्नी जोडीदार शिक्षकांनी 1 युनिट 1 एकक म्हणून अर्ज करणे बंधनकारक आहे का. आता इथं 4.3.4च्या तरतुदी लागू होतात, त्यामुळे 1 युनिटमधून अर्ज करावा. आता बंधनकारकच आहे का असे प्रश्न येतात. मग बंधनकारकच आहे का. आता जर 4.3.4 हा जर मुद्दा मान्य नसेल तर बंधनकारक नाही. म्हणजे आपण ठरवायचे आपला बंधनकारक आहे किंवा नाही. आपण तर नियमाच्या बाहेर जात नाही. समोर 1ला वेगळा नियम आहे, समोर 2ला वेगळा नियम आहे, समोर 3ला नियम वेगळा आहे, समोर 4मध्ये आलो, समोर 4मध्ये पुन्हा आणखी हा आपला पार्ट आहे 1 युनिट. मग हा 4.3.4चा म्हणजे प्रत्येकाला नियम आहे, आपल्याला हा नियम लागू होणारच आहे. त्यामुळं आपण रिस्क न घेतलेली बरी. आपल्या अवतीभोवती आपल्यासोबत राहणारेच कार्यकर्ते मस्त असतात आपल्यासोबत. 30 किलोमीटरच्या आत आहे ती, यांनी लाभ घेतला नाही, यांनी जागा सोडली नाही, माझी बदली झाली असती ती नंतर आपल्या घराने सुरू होतात. त्याच्यामुळं आपण फायदेशीर राहतो. आपण 50, 60, 70, 80 किलोमीटर जाण्यापेक्षा दोघांनी बी सोय करून घेतलेली बरी. सगळ्या सोयी झालेल्या आहेत. त्याच्यामुळं एकत्रित राहणं होते, कमी जास्त होत आहे. पण त्याच्यामुळं आपण आपली सोय करून घ्यायची आहे आणि पुन्हा 4.3.4 आपल्याकडून भंग पण होणार नाही. आता याच्यानंतर
जोडीदार शिक्षकापैकी एक जण बदली पात्र असेल तर 1 युनिट म्हणून अर्ज कोणी करावा? मस्त प्रश्न आहे. म्हणजे जोडीदार शिक्षकापैकी एक जण बदली पात्र असेल तर 1 युनिट म्हणून अर्ज कोणी करावा? दोघांपैकी जो शिक्षक बदली पात्र आहे त्या बदली पात्र शिक्षकाने आपल्या बदली पात्र नसलेल्या जोडीदार शिक्षकाचा शालार्थ ID किंवा मोबाईल क्रमांक टाकून बदली पात्र शिक्षकाने एकट्यानेच अर्ज करावा. दोघांनी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. कधी? एक बदली पात्र आहे आणि दुसरा बदली पात्र नाही. बदली पात्र जोडीदार शिक्षकाने आपल्या जोडीदाराचा शालार्थ ID किंवा मोबाईल नंबर टाकून एकट्यानेच अर्ज करायचा आहे. म्हणजे 30च पसंती क्रम द्यायचे आहेत. लक्षात घ्या, एक बदली पात्र आहे आणि दुसरा बदली पात्र नसताना फक्त 30 पसंती क्रमाचे ऑप्शन द्यायचे आहेत. एकच अर्ज करायचा आहे. बदलीस पात्र नसलेल्या शिक्षकाने अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणि तो करता पण येत नाही. त्याच्यामुळं एक जर बदली पात्र आहे दुसरा बदली पात्र नसेल तर एकाने बदली पात्र शिक्षकाने बदली पात्र नसलेल्या जोडीदाराचा शालार्थ ID किंवा मोबाईल क्रमांक टाकून पसंती क्रम भरावायचा आहे. 1 युनिट म्हणून भरायचा आहे. आता जोडीदार शिक्षकापैकी एक बदली पात्र असताना सेवाज्येष्ठता कोणाची धरली जाईल? मस्त प्रश्न आहे. अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो. 1 युनिट. आता नंबर मुद्दा, आता हे याच्या स्क्रीनशॉट काढून घ्या, हरकत नाही. पण स्क्रीनशॉट काढून दुसरा आणखी एखादा व्हिडिओ बनवू नका. काहीतरी असं म्हणून खाली नाव दिसते अनिल कांबळे नांदेड म्हणून. आता जोडीदार शिक्षकापैकी एक बदली पात्र असताना सेवा ज्येष्ठता कोणाची धरली जाईल? नंबर 1चा मुद्दा आहे, 1 युनिटमध्ये अर्ज केल्यानंतर बदली पात्र शिक्षकाची सेवा ज्येष्ठता गृहीत धरून दोघांची बदली करण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे जोडीदाराने 1 युनिटमध्ये अर्ज केला आहे, जोडीदार शिक्षकापैकी एक बदली पात्र असताना सेवा ज्येष्ठता कोणाची धरली जाईल? जो बदली पात्र शिक्षक आहे त्याची सेवाज्येष्ठता गृहीत धरून बदली करण्याचा प्रयत्न केला जाईल. तेथे बदली पात्र नसलेल्या शिक्षकाचा सेवेचा काहीही देणं घेणं नाही. नंबर 2, अगोदर बदली पात्र जोडीदाराची बदली होईल, त्यानंतर बदली पात्र नसलेल्या जोडीदाराची बदली करण्याचा प्रयत्न केला जाईल. पोर्टल काय करते? अगोदर प्राधान्य कोणाला देते? जो शिक्षक बदली पात्र आहे अशा शिक्षकाची बदली करणं हे क्रमप्राप्त आहे बदली पोर्टलला. पसंती क्रमात जागा ते रिक्त पसंती क्रमात शाळेत जर रिक्त जागा असतील तर बदली पात्र शिक्षकाची बदली झाल्यानंतर जोडीदाराची बदली करण्याचा प्रयत्न पोर्टल करेल. नंबर 3, बदली पात्र शिक्षकाची बदली नाही झाल्यास बदली पात्र नसलेल्या जोडीदाराची ही बदली होणार नाही. लक्षात घ्या, बदली पात्र शिक्षकाची जर बदली झाली असेल तरच बदली पात्र नसलेल्या शिक्षकाची बदली करण्याचा प्रयत्न पोर्टल करेल. परंतु बदली पात्र शिक्षकाला जर 30 पसंती क्रमांकाची शाळा मिळाल्या नसतील तर बदली पात्र नसलेल्या शिक्षकाची बदली होत नाही. नंबर 4, बदली पात्र शिक्षकाची बदली झाली नाही तर ते विस्थापित होतील, परंतु बदली पात्र नसलेल्या जोडीदार शिक्षक विस्थापित होत नाही. बदली पात्र शिक्षकाला बदली मिळाली नाही म्हणून त्याच्या जोडीदाराला मिळणार नाही. परंतु बदली पात्र शिक्षकाला जर आपली शाळा पसंती क्रमांक मिळाली नसेल तर तो विस्थापित होतो, तो बदली पात्र असल्यामुळे. परंतु जोडीदार विस्थापित होत नाही कारण तो बदली पात्र नाही. एक युनिटमधील बदली पात्र शिक्षकाने पसंतीक्रम भरले, त्यांना नाही मिळाले तर ते विस्थापित होतील, परंतु जोडीदार हा विस्थापित होत नाही. तो बदली पात्र नसलेला जोडीदार विस्थापित होत नाही. आता जोडीदार शिक्षकापैकी दोघेही बदली पात्र शिक्षक असतील तर 1 युनिट म्हणून अर्ज कोणी करावा? तर लक्षात घ्या, यामध्ये बदली पात्र जोडीदार शिक्षक दोघेही बदली पात्र शिक्षक आहेत तर 1 म्हणून अर्ज कोणी करावा? दोघांपैकी जो सेवाज्येष्ठ बदली पात्र शिक्षक आहे त्या सेवाज्येष्ठ बदली पात्र शिक्षकांनी
आपल्या सेवा कनिष्ठ जोडीदार शिक्षकाचा शालार्थ ID किंवा मोबाईल क्रमांक टाकून एकट्यानेच 1 युनिटमध्ये अर्ज करावा व बदलीपात्र शिक्षक असलेल्या जोडीदार शिक्षकानेही स्वतःच्या बदलीसाठी अर्ज करावा. अर्ज दोघांनी करावे लागतील. 1 युनिटचा अर्ज हा फक्त सेवा शिक्षकांनी करावा लागेल. दोघे बदलीपात्र शिक्षक आहोत, 30च्या आत आहोत, 30च्या आतच जायचं. पुन्हा जो सेवाज्येष्ठ बदलीपात्र शिक्षक आहे त्यांनी सेवा कनिष्ठ बदलीपात्र शिक्षकाचा शालार्थ ID किंवा मोबाईल नंबर टाकून 1 युनिटचा अर्ज करायचा. 1 युनिटचा अर्ज हा फक्त एकट्यालाच करता येतो, दोघाला करता येत नाही. 1 युनिटचा अर्ज सेवाज्येष्ठने करायचा आहे. बदली करत असताना सुरुवातीला प्राधान्य काय असेल? तुमचं 1 युनिटचं असेल. 1 युनिटची बदली करत असताना तुमची दोघांची शाळा आहे, म्हणजे एकाच अर्जातून दोघाला शाळा देण्याचा प्रयत्न केला जाईल. अगोदर 2 शाळा देण्याचा प्रयत्न केला जाईल, नंतर सिंगल शाळा देण्याचा प्रयत्न केला जाईल अशा वेळेस. त्यामुळं बदलीपात्र जोडीदार शिक्षक दोन्ही असतील तर एकानेच 1 युनिट अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर जोडीदार हा बदलीपात्र आहे म्हणून त्याने स्वतःचा एक अर्ज करायचा आहे बदलीपात्राचा. एका युनिट दोघं जर बदलीपात्र असतील तर एका युनिट थांबायचं नाही, दोघांनीही वेगवेगळे अर्ज करायचे आहेत. अगोदर बदली करत असताना 1 युनिटचा विचार केला जाईल अर्जाचा. त्याच्यानंतर मग जर नाही मिळाले तर दुसऱ्याचा अर्ज येथे ओपन केला जाईल आणि त्याची बदली त्या पद्धतीनं केली जाईल. जर जेव्हा ज्येष्ठ शिक्षकाची बदली नाही झाली 30% क्रमात तर तो शिक्षक जोडीदार हा विस्थापित होईल तिथून. परंतु जो युनिटमधला जोडीदार आहे तो विस्थापित होत नाही. त्याचे 4 मध्ये सेपरेट अर्ज भरला आहे, त्याच्यातून बदली मिळेल. आता तिथून विस्थापित होईल. आता जोडीदार दोघे बदलीपात्र असताना 1 युनिटमध्ये सेवाज्येष्ठता कोणाची गृहीत धरली जाईल? मुद्दे अनेक आहेत, वेगवेगळे प्रश्न येतात, खूप काही गोष्टी येणार आहेत. तर याच्यामध्ये मी आपणाला एक मुद्दा क्लिअर करत आहे. या मुद्द्यामध्ये व्यवस्थित म्हणजे समजून बाबी घेतल्या तर तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही, हे माझं तर मत आहे. आता बाकी कमी जास्त होत राहते, परंतु असं नाही होणार की तुम्हाला समजणारच नाही, असं अजिबात होणार नाही. त्याच्यामुळं व्यवस्थित सगळ्या गोष्टी ऐकून घ्यायला हरकत नाही. आता याच्यामध्ये जोडीदार दोघे बदलीपात्र असताना 1 युनिटमध्ये सेवाज्येष्ठता कोणाची गृहीत धरली जाईल? 1 युनिटमध्ये अर्ज केल्यानंतर बदलीपात्र सेवा शिक्षकाची सेवाज्येष्ठता गृहीत धरून दोघांची बदली करण्याचा प्रयत्न केला जाईल. पोर्टल काय करते? दोघांनी 1 युनिटमध्ये एक सेवाज्येष्ठ शिक्षकाने 1 युनिटमध्ये अर्ज केला जोडीदाराचा शालार्थ किंवा ID किंवा मोबाईल नंबर टाकून. अशा वेळेस 1 युनिटमध्ये अर्ज केल्यानंतर बदलीपात्र सेवा शिक्षकाची सेवाज्येष्ठता गृहीत धरून दोघांची बदली करण्याचा प्रयत्न केला जाईल. लक्षात घ्या, सेवाज्येष्ठ शिक्षकाची सेवा गृहीत धरून 1 युनिटमध्ये बदली केली जाईल. अगोदर सेवाज्येष्ठ बदलीपात्र जोडीदाराची बदली होईल, त्यानंतर बदलीपात्र असलेल्या जोडीदाराची बदली करण्याचा प्रयत्न केला जाईल. लक्षात घ्या, 1 युनिटमध्ये दोघे बदलीपात्र असतील तर जो शिक्षक सेवाज्येष्ठ आहे त्या शिक्षकाच्या सेवेवरून बदली मिळेल. त्याच्यानंतर त्यामध्ये ज्या बदलीपात्र सेवा शिक्षक आहेत त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या सेवेनुसार बदली होईल. त्यांची बदली झाली तर जोडीदाराच्या बदलीचा विचार होईल. अगोदर सेवाज्येष्ठ बदलीपात्र जोडीदाराची बदली होईल, बदलीपात्र शिक्षकाची बदली होईल. त्यानंतर बदलीपात्र असलेल्या जोडीदाराची बदली करण्याचा प्रयत्न केला जाईल. सेवाज्येष्ठ बदलीपात्र शिक्षकाची बदली नाही झाल्यास बदलीपात्र असलेल्या जोडीदाराची 1 युनिटमध्ये बदली होणार नाही. जो बदलीपात्र
सेवाज्येष्ठ शिक्षक आहे दोघांपैकी, त्याने अर्ज केला होता, त्याला बदली मिळाली नाही, तर सेवा कनिष्ठ जोडीदाराला सुद्धा बदली मिळणार नाही, याचा स्पष्ट उल्लेख आहे. जो शिक्षक सेवाज्येष्ठ आहे त्याने 1 युनिटमध्ये अर्ज केलेला आहे, त्याची जर बदली होत नसेल सेवाज्येष्ठ शिक्षकाची, तर ज्युनियर म्हणजे जोडीदाराची सुद्धा बदली त्या 1 युनिटमधून होणार नाही. 1 युनिटमधून सेवाज्येष्ठ बदलीपात्र शिक्षकाची बदली झाली नाही तर ते विस्थापित होतील, परंतु बदलीपात्र असलेला जोडीदार शिक्षकाने स्वतःचा अर्ज वेगळा केला असल्याने त्यांच्या पसंतीक्रमाने बदली केली जाईल, अथवा त्यांच्या अर्जातील पसंतीक्रम मिळाला नाही तर ते पण विस्थापित होतील. सेवाज्येष्ठ शिक्षकाला जर शाळा मिळाली नाही तर जोडीदारालाही मिळणार नाही. सेवाज्येष्ठ शिक्षकाला शाळा मिळाली नाही म्हणून तो शिक्षक विस्थापित होईल, परंतु 1 युनिटमधला जोडीदार हा त्याच ठिकाणी विस्थापित होत नाही. जर बदलीपात्र शिक्षकपणे जोडीदाराने अर्ज केला होता तेव्हा जर त्यांना 30मध्ये त्यांच्या 30 अर्जातून मिळालं नसेल तर तेव्हा मात्र ते विस्थापित होतील. 1 युनिटमधला एक विस्थापित होत असतो, दुसरा विस्थापित होत नसतो, तो दुसऱ्याच्या पसंतीक्रमाने जात असतो. सूत्र लक्षात घ्या, 1 युनिटमध्ये फक्त एकच विस्थापित होतो, दुसरा विस्थापित होत नाही. दुसरा विस्थापित केव्हा होतो? त्याने जर बदलीपात्र असेल तर तो त्याच्या पसंतीक्रमाने मिळाले नसतील तर तो विस्थापित होतो. आता यापूर्वीच टॅग झालेल्या शिक्षकांनी बदली अर्जातील 1 किंवा 2 या पर्याय कोणता निवडावा? कोणताही पर्याय निवडू शकता, इथं काही म्हणजे आपल्याला बंधन दिलेलं नाही. आता मुद्दा दुसरा कोणता आहे? यापूर्वीच टॅगड झालेल्या शिक्षकास पहिल्या फेरीत पसंतीक्रमाने शाळा मिळाली नाही तर सिस्टीम ऑटोमॅटिक शाळा देणार आहे का? पसंतीक्रम नाही मिळाला तर विस्थापित राऊंडमध्ये परत विकल्प भरावे लागतील, परंतु पसंतीक्रम नाही भरला तर रँडममध्ये राऊंडमध्ये जातील आणि त्यांना अवघडमध्ये शाळा मिळेल. यापूर्वीच टॅगड झालेल्या शिक्षकास पहिल्या फेरीत पसंतीक्रमाचा बदली मिळाली नाही तर ते विस्थापित राऊंडमध्ये जातील व अर्ज करतील. यानंतर 1 युनिटमध्ये अर्ज करताना सर्व पसंतीक्रम सेव्ह केल्यानंतर अर्ज सबमिट करताना दोघांचे मोबाईलवर आलेले OTP आपणास नमूद करावे लागणार आहेत. टॅगड शिक्षक विस्थापित राऊंडला जाणार नाहीत का? टॅगड शिक्षकाने पहिल्या फेरीत पसंतीक्रम दिले आणि शाळा मिळाली नाही तर ते विस्थापित राऊंडमध्ये जातील. जर त्यांनी पहिल्या फेरीमध्ये पसंतीक्रम दिले नाही तर ते डायरेक्ट रँडम राऊंडमध्ये जातील. आता पसंतीक्रमातील शाळा मिळाली नसल्यास कोण विस्थापित होऊ शकतो? बदलीस पात्र एकल शिक्षक विस्थापित होतो. 1 युनिटमधील बदलीस पात्र शिक्षक विस्थापित होतो. 1 युनिटमधील दोघे बदलीस पात्र असतील तर दोघेही, जेव्हा पसंतीक्रम मिळणार नाही दुसऱ्या जोडीदाराला तेव्हा, आणि बदलीस पात्र नसल्यास शिक्षक विस्थापित होत नाही. म्हणजे इथं नंबर 3चा मुद्दा तुम्हाला विचलित करू शकतो. 1 युनिटमध्ये दोघेही बदलीस पात्र शिक्षक असतील तर दोघेही. 1 युनिटमध्ये जर शाळा मिळाली नाही सेवाज्येष्ठ शिक्षकास तर तो तिथं विस्थापित होईल, आणि जोडीदारात बदली पात्र असल्यामुळे त्यांनी जेव्हा त्याचे 30 पसंतीक्रम वेगळे भरले जातात तेव्हा पसंतीक्रम नाही मिळाले तर तो बी विस्थापित होईल. तर कोणाची बदली अगोदर होईल? बदलीमध्ये 1 युनिट शिक्षकांची बदली अगोदर होईल की सेवाज्येष्ठ इतर शिक्षकांची होईल? लय मस्त प्रश्न आहे, सगळ्यांचा प्रश्न आहे, सर्वांचा प्रश्न. 1 युनिटवाल्याला प्राधान्य आहे का? 1 युनिटवाल्याला प्राधान्य आहे का? मग सेवाज्येष्ठ शिक्षकाची होईल की 1 युनिटची वाल्याची होईल? सगळ्यात लक्षात घ्या, बदल्या ह्या सेवाज्येष्ठतेने आहेत. जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही संपूर्णपणे सेवाज्येष्ठता गृहीत धरून पूर्ण होत आहे. सर्व बदल्या ह्या सेवाज्येष्ठता व पसंतीक्रमाच्या निकषानुसार होणार आहेत. 1 युनिटच्या बदल्या अगोदर होणार नाहीत. त्यांची जिथे सेवाज्येष्ठता येईल तिथे त्यांची बदली होईल. फक्त सेवाज्येष्ठतेला प्राधान्य आहे. 1 युनिटला एकलला असं अजिबात प्राधान्य नाही. मग एकला असो युनिट असो, तुमची जिथं सेवाज्येष्ठता चालू होईल तिथं तुमची बदली होईल. यानंतर पसंतीक्रम भरताना शाळा कशा निवडाव्यात? आता बदली पोर्टलवर जेव्हा सुरू होईल नाही आपल्या सोमवारी 4चा फॉर्म, त्यावेळेस मी तुम्हाला डेमो देईल. आता खूप जण फॉर्म भरलेत त्याच्यामुळे डेमोची आवश्यकता मला वाटणार नाही, तरी पण डेमो देण्याचा मी प्रयत्न करेल वेळ मिळाला. बदली पोर्टल 8 प्रेफरन्समध्ये तालुका निवडावा, त्याखाली शाळा निवडाव्यात. प्रत्येक शाळा निवडली की सेव्ह करावी.
पुन्हा तालुका निवडून शाळा निवडावी व सेव्ह करत जावे. शेवटी सबमिट करून OTP टाकून आपण सिंगल असाल तर एक OTP टाकून अर्ज भरू शकता. जर तुम्ही एक युनिट भरता असेल तर दोघांच्या मोबाईलवर OTP येईल, तेव्हा आपल्याला अर्ज सबमिट करायचा आहे OTP टाकून. पसंतीक्रम किती भरावे लागतील? पसंतीक्रम आपल्याला 30 भरावे लागतील. जर जिल्ह्यातच जागा 30 नसतील आपल्या पदाच्या तर मग जितक्या उपलब्ध असतील तितक्या भराव्या लागतील. 30 पसंतीक्रम भरणे अनिवार्य आहे. जर 30पेक्षा कमी पसंतीक्रम उपलब्ध असतील तर जितके पसंतीक्रम उपलब्ध आहेत तितके नोंदवावे लागतील. पसंतीक्रमात सध्याची शाळा देता येत नाही आणि लय मस्त प्रश्न विचारतात, सर मला शाळा घेता येते काय? आता काय सांगावं? आपण घर बदलालोत की रूम बदलालोत हे आपण आपला विचार करायचा. रूमा बदलणे म्हणजे आपापल्या एकाच घरात फिरणे आणि घर बदलणे म्हणजे दुसऱ्या घरात जाणे. आपण घर बदलत आहोत, शाळा बदलत आहोत, आपण शाळेतले वर्ग बदलत नाहीत आपण. त्याच्यामुळं आपल्याला शाळा मागता येत नाही. सर्व पसंतीक्रम सेव्ह झाल्यानंतर अर्ज सबमिट करावा. आलेला OTP टाकून सबमिट करायला पाहिजे. त्याच्यानंतर मुद्दा आहे समोर 4 मधील बदलीस पात्र शिक्षकांना व विस्थापित शिक्षकांना कोणत्या जागा मागता येतील? आपण अगोदर क्लिअर केलं आहे तरी पण सांगतो. समानीकरणामध्ये न ठेवलेल्या निवड रिक्त जागा व बदलीस पात्र शिक्षक जागा आपल्याला मागता येतील. त्याकडे जागा मागता येतील. म्हणजे जे शिक्षक बदली पात्र आहेत अशा शिक्षकांच्या जागा मागता येतील. ज्या शाळेत निवड रिक्त जागा आहेत, करंट क्लिअर वॅकन्सी, त्या मागता येतील. त्याकडे शिक्षकाच्या जागा आपल्याला आता मागता येणार नाहीत, कारण त्याकडे झालं तिथे त्या ठिकाणी माणूस तो शिक्षक दुसरा आलेला आहे. त्यामुळे आपल्याला बदलीस पात्र शिक्षक आणि इलिजिबल पोस्ट आणि करंट क्लिअर पोस्ट म्हणजे निवड रिक्त जागा मागता येतील. आता यानंतर अर्ज भरण्याच्या बाबतीत VNCचे व्हिडिओ पाहावेत. शासन निर्णयाच्या अनुषंगिक पत्राचा अभ्यास करावा. म्हणजे VNCचा आणखी काय काय बदल येईल ही आपण पाहूया नंतर. आजपर्यंतची माहिती अशी आहे. बदली पोर्टल रन कसं होते हे आपण आता पाहिलेलं आहे. त्यानंतर दुसरी फेरी ही विस्थापित शिक्षकाची असेल. ज्या बदलीस पात्र शिक्षकाला पहिल्या फेरीत बदली मिळाली नाही ते शिक्षक विस्थापित होतील. विस्थापित शिक्षकांना अर्ज करण्यासाठी OTT.mahad.com या बदली पोर्टल 13/8 ते 16/8 मध्ये आपल्याला त्यांना संधी मिळणार आहे. आता आपण अगोदरच सांगितलं होतं की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आपल्याला व्हिडिओ मिळतील. आता मी तर नंबर दिलेला आहे. मी फक्त नंबर ह्यासाठी दिला आहे की मेजर जर प्रॉब्लेम काय आला, मेजर म्हणजे मेजर तुमचा प्रश्न शाळा सुटला नाही, केंद्रावर सुटला नाही, तालुक्यावर सुटला नाही, फॉर्म भरणाऱ्याकडून सुटला नाही, आता पर्यायच नाही, अशा वेळेससाठी मी आपल्याला नंबर देत आहे. व्हॉट्सअपला मेसेज केला तर अतिउत्तम. आपण तुमच्यासोबत 24 आवर आहोत. त्याच्यामुळं कधीबी आपल्याला उत्तर मिळेल जसं शक्य असेल तसे. परंतु ग्रुपवर चर्चा करत असताना अशा अन्यायग्रस्त वायफळ अशा नका चर्चा करू. कारण काय होते माहिती आहे का, तुमचा एक प्रश्न असतो पण 1000 जणांचे मन दुखतात. एका ग्रुपमध्ये 1,000 लोक आहेत, 1,000 शिक्षक आहेत. तुमचा साधा प्रश्न असतो की सर आमच्या समोर 4 अन्याय होत आहे. ही अन्यायावर वाचा फोडण्याचा ग्रुप नाही हा. आपण कुठं आहोत? शासनानं जेव्हा GR काढले तेव्हा आपण काहीच नाही, पण आज आमच्यावर अन्याय होतो. आज अन्यायावर वाचा फोडणारा आमचा ग्रुप नाही. ते आपण आपापल्या परीनं भांडायचं आहे, आपापल्या पद्धतीनं मांडायचे मतं आपले आहेत. इथं आपण काय करू शकतो, आपण फक्त मार्ग तुम्हाला आपण मोकळा करून देत आहोत. त्याच्यामुळं व्यवस्थितपणे अभ्यास करायलाच पाहिजे. आणि न्याय आमच्यावर खूपच मोठा अन्याय आहे या गोष्टीला आपण पुरी होणार नाही, आपण तर नाही. आता आपण बदली पात्राची अंतिम यादी टाकली, समोर 1ने बदली झाल्याची यादी टाकली, समोर 2ने बदली झाल्याची यादी टाकली, आता पुन्हा समोर 3ची यादी येणार, ती पण टाकणार. या तिन्हीमधल्या ज्या शिक्षकाच्या याद्या येतील बदलीच्या त्या याद्या वगळून आपण आपला शेवटचा क्रमांक आपल्याला
लावायचा आहे आणि त्या पद्धतीने आपला ज्येष्ठता क्रमांक कुठं येतो हे आपल्याला पाहायचं आहे. आणि अनेक एक प्रश्न आहे शिक्षकांचा की मी प्राथमिक पदवीधर आहे, माझी पत्नी उपशिक्षक आहे, किंवा मी प्राथमिक पदवी माझा पती उपशिक्षक आहे, म्हणजे प्राथमिक शिक्षक आहे. तर अशा वेळेस कोणत्या शाळा द्यायच्या? मी प्राथमिक पदवीधर आहे परंतु मग मी UGT शाळा निवडू शकतो का? आपण जर प्राथमिक पदवीधर असाल तर आपल्याला UGT शाळा दिसतील कशा सर? दिसणारच नाहीत ना. मग आपण ठरवायचे की आपल्याला ज्या शाळा दिसतील त्या शाळेमध्ये UGT आहे का हे आपल्याला पाहायचं आहे तिथं रिक्त पदातून. म्हणजे अशा वेळेस आपल्याला विचार करावा लागणार आहे की कोणतं पद तिथे त्या ठिकाणी आहे, कोणतं पद नाही. आपण UGT आहोत तर आपल्याला त्या शाळा दिसतीलच. तुमचा जोडीदार जर UGT म्हणून असेल तर त्याचं पसंती क्रमामध्ये जर विंचीनं तयार केला असेल की UGT असं दाखवत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण अशा वेळेस जर असं होत नसेल तर बदलीपात्र शिक्षक जर असेल आणि तो जर प्राथमिक पदवीधर असेल, अशा वेळेस अशा शाळा निवडायचे दिसतील तुम्हाला की तुम्ही प्राथमिक पदवीधर असेल, मग त्याच शाळेमध्ये तिथं तुम्हाला UGTची जागा आहे का जोडीदार असेल ही तुम्हाला पाहावं लागणार आहे आणि अशा शाळा निवडायच्या आहेत. आता याच्यामध्ये काही प्रश्न आहेत की सर 31 जुलै 2000 काही आपण आणखी प्रश्न घेऊ, आपण प्रश्न उत्तर आणखी एक लाईव्ह घेऊ आपण, पण याच्यामध्ये जर झालं नाही तर एक साधा प्रश्न होता, 31 जुलैमध्ये निवृत्त झालेल्या शिक्षकाची जागा दाखवणार का? 2 शब्दात सांगतो मी. 31 मेची बी दाखवलेली नाही, 30 जूनची दाखवलेली नाही आणि 31 जुलैची पण दाखवणार नाहीत. ज्या पोर्टलवर जागा दिसतील तुम्हाला ते आपणास स्वीकार्य आहेत. त्याच्यामुळं 31 जुलैच्या जागा दाखवणार नाहीत. आता याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न होता आपल्या ग्रुपवर साधा आणि आपण घेऊ प्रश्न, पण थोडं 2 शब्द आहेत विचारून घेतो. त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणले शिक्षकाने विचारलं की मग आपणाला एका जिल्ह्यातून दुसऱ्या या जिल्ह्यात या तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात बदली करता येते का? रान मोकळं आहे आपल्याला, आपल्या एका जिल्ह्यामध्ये कुठेही बदली आपण करू शकतो, इथं बंधन अजिबात नाही. त्यामुळे आपला खो खोचा प्रश्न मिटलेला आहे, आपला सिनियर ज्युनियरचा प्रश्न मिटलेला आहे, रिक्त जागांचा प्रश्न मिटलेला आहे. यानंतर आपण जो लाईव्ह डेमो असेल जेव्हा बदली पोर्टल सुरू होईल, आता आपल्याला उद्या 3 तारखेला आपल्याला यादी येतील, समोर 3 बदलीच्या, 4ला रिक्त पदं येतील, 5ला बदली 5, 6, 7, 8 हे समोर 4साठी बदली पोर्टल सुरू होईल. म्हणजे आपल्याला 4 दिवस दिले आहेत. अशा वेळेस आपण खूप काय तयारी केली आहे. आपण याद्या कोणत्या पाहायच्या? अधिकृत याद्या, दुसऱ्या कुठल्या याद्या पाहू नका. जे बदली पोर्टल यादी दिसतात ना तुम्हाला, त्या याद्या PDF डाउनलोड करून घ्या, त्यानुसार काम करा. इतर कुठल्या यादीवर लक्ष ठेवू नका. मी जरी यादी पाठवली असेल तरी लक्ष ठेवू नका, त्याच्यामध्ये चुका असतात मॅन्युअली करत असताना. परंतु बदली पोर्टल ज्या काही याद्या दिसतील तुम्हाला PDF स्वरूपात, एक्सेल स्वरूपात, त्या याद्या डाउनलोड करून घ्या. आपल्या पदाची रजिस्टर लावा. आपल्या पदाच्या समोरचे जे शिक्षक आहेत त्यांच्या बदली झाले आहेत अशा वेळेस ते हे करा. त्यामुळे मी जरी यादी पाठवली समजा एखादी तयार करून, तरी विश्वास अजिबात ठेवू नका. बदली पोर्टलवर जे दिसते, GR मध्ये जे दिसते, विंचीचे सूचना येतात, त्याच्यानुसार आपल्याला पूर्ण काम करायचे आहे. असं होऊ नये जेणेकरून की अनिल कांबळे सरने यादी पाठवली ती, मी त्याच्यावर सिरियल नंबर बघा माझा ज्येष्ठता क्रमांक माझा इतका आला आहे, मग आता माझी का बदली झाली नाही. याची सेवा कनिष्ठ होता त्यांनी यादी पाठवलेली आहे. यादीमध्ये इथं तो दुसराच नंबर दिसत आहे. अनिल कांबळेनं हाताने तयार केलेल्या यादीवर विश्वास अजिबात ठेवू नका. बदली पोर्टलवर जा. बदली पोर्टलवर तुम्हाला 5/7/2025ची यादी दिसेल, नवीन बदली पात्र यादी दिसेल. तुम्हाला सोमवारी 1 बदली झालेली यादी दिसेल, सोमवार 2ची झालेली दिसेल, सोमवार 3ची यादी दिसेल, आपलं पद दिसेल, आपल्या पदाची जी यादी आहे, आपल्या पदाची शिक्षक आहे, आपल्या ज्युनियर, त्याच्या बदल्याला त्यांचे नाव वगळा आपल्या यादीमधून आणि आपला नंबर कुठे येतो हे बघा. आपल्या पसंती क्रमामध्ये दिलेल्या शिक्षकांच्या
आपल्यापेक्षा जी सिनियरनं कोणत्या शाळा भरल्यात ते बघा, नंतर पसंतीक्रम द्या. माझं म्हणणं आहे काय की हातानं जी याद्या बनवून टाकल्यात आता, ते याद्यावर विश्वास ठेवू नका. त्याच्यानं काय होते, अनेक प्रश्न उद्भवतात, अनेक. ते नकोच मग. त्याच्यापेक्षा अधिकृत आलेल्या बदली पोटाची यादी बरी, ती टाकून द्यायची आणि आपण ती पाहायची आहे. त्यामुळं आपण इकडल्या तिकडे याद्या न पाहता आपण स्पष्ट बदली पोटाच्या याद्या पाहाव्यात, थोडासा अभ्यास करावा आणि त्यानंतर आपण आपला ज्येष्ठता क्रमांक ठरवायचा आहे आणि तो ठरवूनच आपणाला बदलीला सामोरं जायचं आहे. जर स्पेशल जर यादी आली बदली पात्राची विशेष करून तर आणखी चांगली गोष्ट आहे, नाही आली तर आपल्याला अशा पद्धतीनं काढायचं आहे. तर शिक्षक बंधूंनो, संवार 1, संवर्ग 2, संवर्ग 3 आणि संवर्ग 4चा एक व्हिडिओ. प्रत्येक व्हिडिओ आपल्याला हा मिनिमम 1 तास 25 मिनिट, 1 तास 22 मिनिट, 1 तास 24 मिनिटाचा आहे. ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिला त्याप्रमाणे कृती केली, गावात चांगले मिळाले आहेत. पसंती क्रमांक संवर्ग 1ला 1, 2, 3, 1, 2, 3, 2ला 3ला सुद्धा संवर्ग 1, 2 असे चॉईस क्रमांक मिळाले आहेत. पॅनिक होऊ नका. न्यायालयाचं काय होतं की समोरावस्था आहे सर्वांच्या मनामध्ये, ते मान्य न्यायालयाची बाजू शासन त्यानं चालू आहे. परंतु शासनाने दिलेले आपल्याला काम आहे आपल्या बदलीसाठी, आपण आपलं काम करूयात. ज्यांचं त्यांना काम लावून दिलं ते त्यांचं काम करत आहेत. त्यामुळं कुठल्या गोष्टीचा विचार न करता बदलीला आपण सामोरं जाऊयात. रिलीव्ह जॉईन ह्या गोष्टी नंतर असतील. आता आपण जवळपास 1.5 तासचा व्हिडिओ बनला आहे. या उपर जर काय तुमचे प्रश्न असतील तर आणखी एक आपण व्हिडिओ बनवू. फक्त कॉमेंटमध्ये, व्हॉट्सअपवर काहीच न टाकता व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये लिहून टाका की तुमचा प्रश्न काय आहे. त्याच्यावर आपण आणखी एक मस्त व्हिडिओ बनवूया आणि आपण आपलं सादरीकरण करूयात. तर मला वाटते की याच्यामधून आपले बऱ्याचशा काही संकल्पना स्पष्ट झालेल्या आहेत. त्यामुळं आपण आता सहज फॉर्म भरू शकतो असं आपल्याला वाटलं, असं वाटते मला. तर सर्वांसोबत आहे. आपला व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, आपल्याला वाटलं इतरांना द्यावा, शेअर करा. नवीन व्हिडिओ वाटत असले पाहावे तर चॅनलला सबस्क्राईब करा. काही चांगला वाईट वाटत असेल तर कॉमेंट करा आणि आपला प्रश्न कॉमेंट करू शकता, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल, माझा वेळ वाचेल आणि आपल्या प्रश्नाची उकल होईल. तर नेहमीप्रमाणे मी अनिल कांबळे नांदेडवरून आपल्या सोबत आहे. धन्यवाद. अनिल कांबळे, नांदेड.